विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठल पाहावा विठ्ठल विठ्ठल जीव भाव राम विठ्ठल जीव भाव राम विठ्ठल जीव यांना सातकर्ते श्री हरिभक्तीपरायण अनिल महाराज दरंगावकर। बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा Hare
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घररिते. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. पांडुरंगा झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर. संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हव भरी, परती माघारी घेत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा, सर्वांच्या पाठातला नित्य गायला जाणारा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आम्ही परमार्थात कोणत्या विचाराच्या उंचीवर आलोय ही उंची आपल्याला सांगतायत. विठ्ठला विठ्ठला. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या भव्य उपस्थितीमध्ये सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज या परंपरेतील अनेक दिग्गज साधू मंडळी यांच्या गोड उपस्थितीमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा यांचा चालू असणारा हा दौरा उत्सव आणि 1 वर्षाआड सांगवीला तो उत्सव होत असतो. पण मधल्या 3 वर्ष म्हणजे 2 वर्षानंतरच ना, मला तेच म्हणायचं होतं. पण तोंडाला एक येऊन गेलं, माफी मागतो. 2 वर्षाआड संपन्न होणारा उत्सव. गेल्या वर्षीच हा उत्सव संपन्न होणार होता, पण मधल्या काही कारणाने हा उत्सव त्याच उत्साहाने पुन्हा संपन्न होतो आहे. या उत्सवाला मार्गदर्शन सर्व सन्माननीय दौरा समाज असला तरी त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय वारकरी संप्रदायातील पितामह भीष्म परमपूज्य गुरुवर्य लक्ष्मण बाबा अशा साधूचं मार्गदर्शन आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य श्रीपती बाबा, कन्हैया बाबा, सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या सर्वांचं मार्गदर्शन आहे.
आणि या उत्सवामध्ये आजची सेवा माझ्या वाट्याला आहे. खरं तर मला असं वाटतं फैजपूरचा यज्ञ झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन पडलं. म्हणून या भागामध्ये पहा, लॉकडाऊनच्या आधी एक यज्ञ आणि लॉकडाऊन उठल्यानंतर दुसरा यज्ञ. फैजपूरला कर्मयज्ञ झाला तर इथं नामयज्ञ झाला. तोही तेवढ्याच दिमाखात झाला, नाही तेवढ्याच दिमाखात झाला. सामान्य गोष्ट नाही. 14 कोटी जप या मंडळीने लिहून पूर्ण केला. 15 कोटी जप या सर्व मंडळींनी लिहून पूर्ण केला. आणि आतापर्यंत देव उभा होता पण नुसता विटेवर उभा होता. आता तो 14 कोटीच्या विटेवर उभा आहे. 15 कोटीच्या सामान्य विट नाही. म्हणून नामाच्या अधिष्ठानावर परमात्म्याची पुनर्प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी संपन्न झाली आणि गोड अशा उत्सवाचं आयोजन या ठिकाणी झालं. आपण 15 कोटी जप केलाय. रोज इथं नाम जप करताय. अजून काही जपाचा संकल्प आपण केलेला आहे. आणि विठ्ठल नाम, विठ्ठल रूप आणि विठ्ठल हे आपलं आराध्य असल्यामुळे त्या संबंधानं काहीसं चिंतन घडावं म्हणून या अभंगाची निवड या सेवकाकडून करण्यात आलेली आहे. गोड अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी आमचं मन आता कोणत्या विचाराच्या उंचीवर गेलं ते विचार महाराजांनी या ठिकाणी सांगितलेला. खरं तर पहिल्या चरणाकडे पाहून हा अभंग उपदेशपर आहे असंही आपल्याला करता येईल किंवा केलं जातं. विठ्ठल बोलावा, विठ्ठल पाहावा, विठ्ठल जीवभाव करावा, पण येणे सोसे मन झाले हवं बरी. आमचं मन या सोसानं हावरं झालं म्हणजे आता आमच्या मनाला वाटतंय विठ्ठल बोलावा, विठ्ठल पाहावा, विठ्ठल जीवभाव करावा. या भूमिकेतून या अभंगाची सोडवणूक करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ऐका, व्यक्तीचं जीवन संसारात एक असतं आणि काही लोकांचं परमार्थात जीवन आहे. कोण्यातरी एका विचाराला भारावूनच व्यक्ती संसारात राहतो आणि कोण्यातरी एका विचाराला भारावूनच व्यक्ती परमार्थाचा निश्चय करत असतो. कोणता तरी एक विचार आहे. अंगा मनाशी रुचावे, येतुलेने कृत्याकृत्य नाटवे. तो विचार अधोगतीचा असेल पण त्या विचारापोटीच त्याचं संसारात रमणं आहे. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या विचारानंच प्रेरित होऊन व्यक्ती परमार्थामध्ये स्थिर आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीचं स्थैर्य हे विचारावर अवलंबून असतं. पण एक बोलू, जगामध्ये काय दुर्लभ असेल तर विश्वमौली ज्ञानोबारायांनी फार गोड विचार आपल्याला सांगितलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात रस्त्यात दगड कमी भेटतात का? दगडच दगड आहेत. पण परीस तसे भेटतात का? आणि का सारिका बहुवसू जैसा न जोडे परीसू. अन्य दगड जशी मिळतात तसा परीस मिळतो काय? नाही मिळत. परीस मिळणं मोठं दुर्लभ आहे. जसं शाळेमध्ये निबंध असतात, निबंध असा जर निबंध लिहायचा ठरला, मला परीस भेटला तर, असा जर प्रश्न निर्माण, असा एक निबंध लिहायचा ठरलाच, प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने लिहा. मला परीस भेटला तर काय करील? प्रत्येक जण काय म्हणेल काय म्हणेल, पण माझ्या तर डोक्यात मी फक्त पहिल्यांदा पटरीला जाऊन लावी आणि सर्व भारतीय रेल सोन्याची करून टाकील. आणि मग काय करील? आमच्या घरात काय भांडे नाहीत का? पण घरात बी भांड्याला लावेल, पण आधी तिथं लावेल. पण परीस मिळणं अवघड आहे महाराज. एवढा दुर्लभ आहे परीस की परीस, चिंतामणी, सूर्यकांत, सोमकांत म्हणे या कवी कल्पना आहेत. इथपर्यंत विचार आपले आलेले आहेत. सध्या या साहित्यिकाच्या काय आहेत? कल्पना आहेत. परीस ही कल्पना आहे, सोमकांत म्हणी ही कल्पना आहे, चंद्रकांत म्हणी ही एक कल्पना आहे, चिंतामणी एक कल्पना आहे, कल्पतूर एक कल्पना आहे. इथपर्यंत गेलेले. पण आता साधू संतांनी वर्णन केले म्हणजे ते असलेच पाहिजे असते तत्वातच. पण अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परीसू. परीस मिळत नाही का? अमृताचा लेशू दैवगुणे, आणि अमृताचा अंश ज्याचा एक थेंब माणसाला अमर बनवतो तोही सुद्धा मोठा दुर्लभ आहे. ज्ञानोबारा म्हणतात तैसी, ज्ञानोबाराची ओवी आहे का? तैसी सद्बुद्धी दुर्लभ आहे. तेवढी सद्बुद्धी दुर्लभ आहे. माणसाच्या मनामध्ये वाईट विचार जेवढ्या लवकर येतात तेवढे चांगले विचार येत नाहीत. याला मी उदाहरण सांगत असतो. सांगवी सारखं गाव, एक संपन्न परिवार, पण त्या परिवारामध्ये मूलबाळच नव्हतं.
मोठ्या नवसासाई असताना लग्न झाल्यावर 15 वर्षानं त्या बाईला मुलगा झाला. बरं तो मुलगा झाला तर झाला, मोठा गुणी देखणा झाला. तो काही सुनीताबाईच्या मुलासारखा नाही झाला. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. तो मोठा देखणा झाला, गुणी झाला. एवढा गुणी, शाळेत सहसा नवसाची पोरं एवढी गुणी नसतात. पण तो मोठा गुणी निघाला. शाळेमध्ये प्रत्येक वर्गात पहिल्या नंबरनं पास व्हायचा. 10व्या वर्गाला गेला, 10वीला सुद्धा यावल तालुक्यात 1 नंबर आला. आणि बाबाजवळ गेला, पप्पा यावल तालुक्यात पहिला नंबर आला माझा, आता मी कॉलेजला जाणार, मला एक मोटरसायकल घेऊन द्या. गपरे, मोटरसायकल नको. जेव्हा वडिलांनी नकार दिला तेव्हा ते पोरगं आईजवळ आलं. आई सांग ना ग पप्पाला, तू सांग ना, मला एवढी मोटरसायकल घेऊन द्या ना म्हणा, मला आता कॉलेजला जायचंय. बापाच्या आणि आईच्या समजुतीत थोडा फरक असतो. आई म्हटली, बाळू तसं नाही, तू लहान आहे अजून, तू 12वीला चांगला पास हो. त्यांचं न ऐकता या हातात ही बांगडी मोडीत, तिच्या हातात सोन्याचीच होती बरं, ऐका, ही बांगडी मोडील आणि तुला रॉयल घेऊन देईल. काय जे काय असेल ते, आता मी तोंडाला रॉयल आले. पोरगा 12वीलाही पहिल्या नंबरनं पास झाला. 12वीलाही पहिल्या क्रमांकानं पास झाला. रिझल्ट घेऊन आला. त्याला 12वी पास व्हायचा आनंद कमी होता, एवढा आनंद आता गाडी भेटणार याचा होता. आई वादा की असो, शब्द दिलेला आई. आई म्हणजे अरे ग्रॅज्युएशन, तसं जमणार नाही, आजचे दिन अभी आने चाहिए. पाहिजे बार, तू शब्द दिलेला आहे, अरे देणार आहे, चल. आई त्याला घेऊन गेली. मला वाटतं मोटरसायकल गेला 40गावला, जळगावला जायचं डायरेक्ट. ठीक आहे, तुमची इच्छा आहे. आता मी भुसावळला घ्यावं. आता शेखर भाऊची इच्छा आहे जळगावला, जळगावला जाऊ, काही अडचण नाही. सध्या तरी पेट्रोल भरायचं नाही आहे आपल्याला. जळगावला गेले, भारीतली भारी गाडी घेतली. तो मला, आई तू चालली आली पाहिजे म्हणे. का रे? कारण माझं एक स्वप्न आहे, गाडीवर पहिल्यांदा तुला फिरवायचंय मला. आई म्हणली, पहिल्यांदा मला, नंतर विचार करीन मी. पहिल्यांदा मला कोणाला गाडीवर बसवायचं आहे? तुला गाडीवर बसवायचं. पोरगा घेऊन गेला, गाडी घेतली, गाडीत पेट्रोल टाकलं, तर गाडीला किक मारली आणि भरधाव वेगामध्ये पोरगा मोटरसायकल चालवत होता. एकुलता एक पोरगा. आई घेऊन गेलेली. आई म्हणत होती, बाळ्या एवढ्या वेगात नको चालू, सावकाश चालू, सावकाश चालू. पण पोरगा जळगावून बेफाम सुटला होता. एकूण 40 गावून ट्रक येत होता. तो बेफाम सुटला होता. एकूण मोटरसायकल येत होती, एकूण ट्रक येत होता. ट्रक बाजूने निघून गेला, मोटरसायकल सरळ निघून आली. तुमच्या डोक्यात जे आलं होतं ते काहीच झालेलं नाही. माझ्या पूर्ण वक्तव्याचा आशय एवढाच आहे, चांगले विचार लवकर येत नाहीत. मला वाटतं यांनी तर ह्या कमेंट बी देऊन टाकल्या होत्या, कमेंट बी दिल्या सगळ्यांनी. चांगले विचार येत नाही. मी तर ही कीर्तनातला काल्पनिक मुलगा मांडलाय तुमच्या समोर, कीर्तनातला काल्पनिक. पण आता पुढचं वाक्य जड अंतःकरणाने ऐका. पोटचा मुलगा 40 गावला भुसावळला गेला तर पोटामध्ये काय काय विचार येतात, मनात काय काय विचार येतात तुम्ही पहा. चांगले विचार सहजासहजी निर्माण होत नाहीत. मग संसारातले चांगले विचार निर्माण होत नाही तर परमार्थातले चांगले विचार निर्माण होतील कसे? ते फार अवघड आहे. चांगले विचार निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? सद्विचार निर्माण होण्याकरता काय करावं लागतं? आपण गोस्वामीजीच्या एका चौपाईपासून सुरुवात करू. गोस्वामीजी म्हणतात, संत समागमाशिवाय विवेक निर्माण होत नाही, बिनु सत्संग विवेक न होई. चांगल्या पुरुषाच्या सत्पुरुषाच्या सहवासात राहिल्याशिवाय चांगले विचार निर्माण होत नाहीत. ज्याला वाटतं आपल्या अंतःकरणात चांगले विचार निर्माण व्हावे त्यांनी समजून जावं, त्याने एकच करावं साधन, त्यांनी सत्पुरुषाच्या सहवासात जावं. त्याला एक मानसशास्त्रीय बैठक आहे. मानसशास्त्रीय बैठक अशी आहे की ज्या विचाराचा व्यक्ती असतो त्याच्या विचाराची स्पंदनं, त्या विचार लहरी त्या वातावरणामध्ये फिरत असतात. त्या विचाराच्या लहरी त्या वातावरणामध्ये फिरत असतात आणि मग त्या वलयामध्ये जो येतो त्या विचाराच्या लहरी त्याच्या मनावर आघात करून ते विचार करायला भाग पाडत असतात.
हा मानसशास्त्रीय विचार जगद्गुरु तुकोबारांनी मांडलेला आहे. बैसता व्यभिचार्या पायशी तैशीच होय बुद्धी देखताची नारी मन बैसता माफ करा बैसता चोरापाशी तैशीच होय बुद्धी देखताची छिंदी मन धावे तैसे व्यभिचार्या पाशी बैसता क्षण भरी देखताची नारी मन धावे. व्यभिचारी पुरुषाच्या जवळ बसा तसेच विचार निर्माण होतात. म्हणून आपल्याकडे संगतीचा विचार फार बारका आहे. याला एक विचार आहे. एक राजा होता, रस्त्याने रोज चालायचा आणि त्याच्या तो ज्या मार्गाने चालायचा त्या मार्गावर एक लाकडाची वखार होती. त्या वखारीत सगळ्याच प्रकारची लाकडं होती. हे चिंतन स्वामी काशिकानंदांनी यस्मानो द्विजते लोकानो द्विजते चयाः याच्यावर बोलताना फार गोड. यस्मानो द्विजते लोकानो द्विजते चयाः. हा लोकाला कंटाळत नाही, लोक याला कंटाळत नाही, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. त्यांनी उत्तर खूप गोड दिले. लोक याला का कंटाळत नाही म्हणजे हा लोकाला कंटाळत नाही म्हणून. लक्षात येते बोलणं. हा लोक याला समाजाला का कंटाळत नाही, हा समाजाला कंटाळत नाही म्हणून. परस्पर विचाराची धारा असते. राजा असता रस्त्याने जायचा, एक लाकडाची वखार होती, जुनी संपन्न वखार होती. त्या वखारीत सागाची लाकडं होती, खैर होतं, शिसम होतं की जे आता आम्हाला फक्त पाहायला मिळतं. पकवाजाला लाल म्हणून दिलं जातं, काय असतो कोणास ठाऊक. सगळी लाकडं तशी त्याच्या वखारीत चंदनाची लाकडं होती. राजा त्या रस्त्यानं फिरायला लागला की हा त्याच्याकडे पाहत राहायचा. कोणाकडे? हा वखारीवाला राजाकडे. आणि यानं पाहिलं की राजा त्याच्याकडे पाहायचा आणि राजाला वाटायचं याला फासावर दिलं पाहिजे. कोणाला? वखारवालीला. ह्या वखारवाल्याला फासावर दिलं पाहिजे असं राजाच्या मनात यायचं. राजा विचार करायचा माझ्या मनात असं का येतं, कारण काय? एके दिवशी शेंदी तुटो आपलं पारंबी तुटो काय म्हणतात ना, जे होईल ते. प्रधानजी हो म्हणा तुम्ही व्हा ना प्रधानजी आजच्या दिवशी. तुम्ही नाही म्हणले ते नितीन गडकरी ऑप्शन आहे आमच्याकडे. प्रधानजी एक करा काय, त्या वखारीवाल्याला घेऊन त्याला दरबारात आणलं वखारीमध्ये. जी सरकार, याला फासावर द्या. म्हणजे राजे माझा गुन्हा काय, मला फासावर देताय तुम्ही, माझा गुन्हा काय, गुन्हा तर कळू द्या मला, गुन्हा काय. नाही तुला पाहिलं की मला वाटतं तुला फासावर द्या, याचं उत्तर तूच दे. म्हणे राजे सांगू? म्हणे काय फासावर? नाही कारण सांगतो काय. म्हणे माझी लाकडाची वखार आहे, माझ्या लाकडाच्या वखारीत कोणाला बांधकाम करायचं असलं की सागवानाची लाकडं जातात, जळतण सगळी लाकडं जातात, पण माझ्या वखारीत चंदनाचं लाकूड आहे, खूप दिवसापासून पडू नये, त्याला गिरायकच नाही. म्हणजे मग तुम्ही रोज जेव्हा फिरायला जाता तेव्हा माझ्या मनात येतं राजा तर आता म्हाताराच झालाय, हा आज न उद्या मरणारच आहे, हा मेला की माझ्या चंदनाच्या लाकडाला गिरायक लागेल. असं माझ्या रोज मनात येतं. राजा म्हटला मलाही उत्तर कळालं, मी मरावं असं तुला वाटतं म्हणून तुला मारावं असं मला वाटतं. पुढे राजाने ते चंदनाचे लाकूड सर्व त्याच्याकडून विकत घेतलं. राजा मेला की नाही मला देवा शपथ माहित नाही, मी इकडे कीर्तन निघून आलो. तात्पर्य ज्या विचाराच्या वलयात व्यक्ती जातो तर त्या विचाराने त्याचं अंतःकरण प्रेरित होत असतं. म्हणून चांगले विचार, परमार्थ करायची बुद्धी. महाराज आमचा अनुभव सांगतो आम्ही. गुरुवर्य बोधे बाबाच्या संगतीत किती भजन करा कंटाळच येत नव्हता, कारण तेवढा भजनानंदी महात्मा होता, त्या विचारानं प्रेरित झालेले महात्मे होते. अशी कितीतरी मंडळी होती, पाणी ओतलं तरी काकड्याला उठत नसायची, पण बाबांनी विठ्ठल विठ्ठल केलं की तटकन उठून बसायचे. अशी किती उदाहरणं आहेत आपल्याकडे. काकड्याला कधीच न येणारे जर दिसले की समजून जावं आज बाबा येता येता ह्याला भेटून आलेले दिसत आहे. चांगल्या पुरुषाच्या सहवासात चांगले विचार निर्माण होतात. सत्पुरुषाच्या सहवासाची काय किंमत आहे, काय किंमत आहे ऐका. खूप गोड प्रसंग एक भाव करपात्रीजींनी निर्माण केलेला, खूप गोड भाव आहे. दत्तात्रयाच्या 24 गुरुचं वर्णन एकादश स्कंदामध्ये येतं, सगळ्यांना माहिती. दत्तप्रभूने 24 गुरु केले. त्या 24 गुरुच्या यादीमध्ये एक पिंगाला नावाची वेश्या, तिलाही गुरु केले. पण ती गुरूंची यादी जर पाहिली आपण, गुरूंची यादी
तर गुरुची यादी काही काही टिटव्याला गुरु केलंय, कुमारिकेला गुरु केलंय, लव्हाराला गुरु केलंय, मधमाशीला गुरु केलंय. नाथाने पुन्हा त्याच्यात बहार केली आहे. एकनाथी भागवत वाचा अधिक मासात, बरोबर ना. ह्या सप्ताहामध्ये वाचायचं होतं, पण आता तुम्हाला स्वयंपाकाचं पडलं होतं. पण काही नाही, अधिक मासामध्ये ते पारायण करायचंय आपल्याला. पादच यादी आहे. त्याच्यात पिंगलेला गुरु केलं, पिंगलेला गुरु केलं. नाथाने उत्तर फार गोड दिलंय. हे पिंगलेला वेशेला गुरु का केलं? नाथ महाराज म्हणतात, दत्तप्रभूच्या तोंडात नाथांची भाषा आहे, किंवा दत्तप्रभूची भाषा नाथांच्या तोंडात आहे. कोणती संगतीला? जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले व्यापकपण, जग संपूर्ण गुरु दिसे. मला सगळ्यामध्ये गुरु दिसतं, प्रत्येकातून काहीतरी घेण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे. चांगली वेचक बुद्धी. हो, थोडं विषयांतर होईल, पण एक मुद्दा सांगून जातो. कोणत्याही घटनेतलं चांगलं घेत जाऊ, चांगलं घेत जाऊ. मी तर बोललो तुम्हाला की मी माझं पूर्वजीवन फार संस्कारहीन परिवारातलं आहे. मी आता परमार्थाला लागलो, पण अजून माझा एक भाऊ दारू पितो, अजून पितो. फक्त समाजाने असा विचार केला पाहिजे. समाज विचार उलटा करतो. उमेश महाराजाचा भाऊ दारू कसं काय पितो? कधी कधी असाही विचार करा, दारू पिणाऱ्याचा भाऊ कीर्तन कसा काय करतो? फक्त विचाराला कलाट नाही. मग वेश्येत सुद्धा गुरुत्व सापडतं, त्या विचारानं पाहिलं तर त्यात गुरुत्व सापडतं. काय वेश्येत गुरुत्व? सगळ्यांना माहितीये, ती परपुरुषाची वाट पाहते, कोणी आलेलं नाहीये, आणि अंतःकरणात रात्री विवेक निर्माण झाला. अरे मी काय करून बसले? संतम असलेला समीपम, जे माझं इतका समीप आहे की ते माझं स्वरूपच आहे. संतम समीपे समीपम रमणम, रमण्यास योग्य असणारा. रमणम रतिप्रदम, रती म्हणजे आनंद प्रदान करणारा. नित्यम शाश्वत असणारा. इमम विहाय, हे टाकून दिलं मी, हा आत्माराम पुरुष टाकून दिला. आणि अकामदम दुःख भयादी शोकम, जो अकामद आहे, मी त्यांची वाट बघत बसले. तिला विवेक निर्माण झाला आणि दत्तप्रभूने तिला गुरु केलं. हो, दत्तप्रभूने तिला काय केलं? पिंगलेला हा गुण घेऊन गुरु केलं. पण त्याचा पुढचा भाव फार गोड आहे. टीकाकाराने असा एक विचार केला, ते म्हटले पिंगले काय? पिंगलेचा वेश्या व्यवसाय आजच थोडी चालू झाला. ती अनेक दिवसापासून विचार करत होती, व्यवसाय करत होती. मग तिला काल विवेक असा विचार का निर्माण नाही झाला? तिला परवा हा विचार का निर्माण नाही झाला? तिला त्याच दिवशी तो विचार का निर्माण झाला? उत्तर फार गोड दिले स्वामीजींनी. ते म्हणतात, पिंगलेला त्या दिवशीच तो विचार निर्माण झाला. त्याचं एक कारण होतं, कारण त्या दिवशी त्या नगरीमध्ये दत्तप्रभू सारखा महात्मा आलेला होता. त्या नगरीत कोण आला होता? दत्तप्रभू सारखा महात्मा आला होता. आणि त्या महात्म्याच्या विचाराच्या वलयामध्ये तिला वैराग्य निर्माण झालं. सत्पुरुषाच्या सहवासाशिवाय हा सद्विचार निर्माण होत नाही. परत ऐका, सद्विचारी पुरुषाच्या जवळ राहिलं पाहिजे आणि सद्विचारानं राहिलं पाहिजे. सद्विचाराने राहिलं पाहिजे, त्यांचे सद्विचार ऐकले पाहिजे. मग तो विवेक जागा होतो. बैसता संताचे संगती, Thank you.
विशेषता कळू आले. विचार कधी निर्माण झाला? संतांच्या संगतीत. हो, संतांच्या संगतीत सहज जरी बसलो, साधूच्या सहज जरी गोष्टी ऐकल्या, निळोपराचे गोड प्रमाणे सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. नतसिंग बाबा म्हणायचे. आणि नतसिंग बाबाचंच एक उदाहरण मला आठवलं. संत मीराबाईची पुण्यतिथी चैत्र शुद्धात असते. मला तिथे आठवे ना आता दादा. हा, तृतीया, चैत्र शुद्ध तृतीया संत मीराबाईंची पुण्यतिथी असते. आणि संस्थेचे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत पाठाला सुट्टी. पण त्या वर्षी नतोसिंग बाबा आळंदीत होते. आणि मला ते स्थळही आठवतं. भजनी हॉलमध्ये जी ती फाळ्यांची खोली होती का, तिथं बाबा बसलेले होते जुन्या संस्थेमध्ये. आणि शिंदे माऊलीन मी, कारण रामनवमीचा प्रेड होता, सगळी संस्था तर बंद होती. आणि तेव्हा आम्हाला सप्ताहाला कोणी बोलवत नव्हतं, कारण निर्गुण निराकार दादा माहूर माझं गाव, शकून सांगा वय आले अमाय माझं नाव. आणि मग सहज आम्ही बाबाजवळ गेलो दर्शनाला म्हणून. सायंकाळचे 4-5 वाजले असते. नतसिंग बाबाजवळ गेलो. बाबाजवळ गेलो. बाबा अरे गा, बाबाची ती ट्रेनिंग. आम्ही बसलो बाबाजवळ. आणि बाबाने 1.5 तास म्हणे आज मीराबाईची पुण्यतिथी आहे, तुम्हाला मीराबाईचं चरित्र कोण सांगेल, बसा. मला 1.5 ते 2 तास बाबाने आम्हाला मीराबाईचं पूर्ण चरित्र सांगितलं. सहज गप्पा मारायला गेलो होतो, मीराबाईचं चरित्र कळालं. आणि महाराजी महात्मे त्या कथेमध्ये किती विरतात, किती रमतात, मला चांगला आठवतंय नतसिंग बाबाच्या चेहऱ्यावरचा भाव. आणि जेव्हा पग घुंगारू बांध मीरा नाची रे, हा प्रसंग आला, महाराज अक्षरशः नतसिंग बाबा उभे राहिले ना, असे नाचले हो. नतसिंग बाबा उभे राहिले, असे नाचले, एवढे रंगून गेले. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. किती सहजतेने विवेक निर्माण होतो. मी घटना सांगतो. देहूला आम्ही गाथा पारायण करायचो. म्हणजे गाथा मंदिराचं उद्घाटन व्हायच्या आधीची गोष्ट आहे भाऊ. आणि ते पारायण 4 दिवसात असायचं. आणि ते उभं राहून असायचं. व्यासपीठ चालकाने काय करायचं, उभं रे, नुसतं उभं नाही राहायचं. पायात, ह्या पायात 1.25 किलोचे चाळ, ह्या पायात 1.25 किलोचे चाळ, डोक्यावर फेटा, गळ्यात विना, कंबर बांधलेली, चिपळ्या, घोडीवर गाथा आणि माईक. आणि असं उभं राहून गाथ्याचं व्यासपीठ करायचं. उभं राहावं लागायचं फक्त 9 तास. किती तास? 9 तास उभं राहावं लागायचं. आणि मग पण त्याच्यात सूट होती. 2 तास मी, 2 तास तात्या, कधी राम महाराज, असं आलटून पालटून. पण एके दिवशी काय झालं, तात्याने विना घेतला नाही, राम महाराजांनी घेतला नाही. दिवसभर मीच उभा होतो. 9 तास उभं राहून गाथा पारायण केलं मी. मग संध्याकाळी कीर्तन होतं. म्हणजे आता कीर्तनात बसू आपण खाली. मग कीर्तनात बसलो. कीर्तन झालं. मग कीर्तन झालं म्हणण्यापेक्षा चाल झाली. विठ्ठल विठ्ठल भजन झालं. आणि मग अभंगाचा उच्चार करून मग कीर्तनाला सुरुवात होणार. तेवढ्या तात्या काय म्हटले, पकवायच्याला ज्ञानराज होता वाजवायला. ज्ञानराज, तुला माहिती आहे का एक नियम काय, आवताचा बैल खाली बसला की त्याला गोळ्या घालून मारून ते खाटकाला विकतात. आवताचा बैल खाली बसला की त्याला काय विकतात, कुठं विकतात, खाटकाला. आणि रेतचा घोडा खाली बसायला लागला की त्याला गोळ्या मारतात. म्हणजे विठ्ठला विठ्ठल. झालं सगळं, माझं बोलणं संपलंय सगळं. असा ताटकन टाळ घेऊन उभा राहिलो. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, सहज. म्हणून सध्या वारकरी संप्रदाय वेगळ्या झंझावातात वाहत चाललाय. खरं ते व्यासपीठ फार पवित्र आहे. हे विचार मांडावे अथवा न मांडावे, पण वेगळ्याच झंझावातामध्ये सध्या संप्रदायाचा कल दिसून येतोय. पण अशाही झंझावती वातावरणामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे की तो अजून संप्रदायाची रीव धरून बसलेला आहे. त्याचं एकमेव कारण आहे जोग महाराजाच्या परंपरेच्या सहवासाचं कारण आहे. तो सहवास आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की सत्पुरुषाच्या सहज गोष्टी ऐकल्या, सत्पुरुषाच्या सहवासामध्ये राहिलं की परमार्थाचे विचार निर्माण होतात. जगद्गुरु तुकोबार आहे, संघ संतांचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालवा, उगवा वासना लिगाड.
श्री श्री रविशंकरची जी संस्था आहे त्या संस्थेचं नाव मला फार आवडतं. आर्ट ऑफ लिव्हिंग, जीवन जगण्याची कला. खरं तर आपल्याकडे 64 कला आहेत. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये कलेचा विचार किती आहे? 64 कला आहेत महाराज, 64. त्याच्यामध्ये तंतुवाद्य वाजवणं, विणकाम करता येणं, स्वयंपाक करता येणं. स्वयंपाक सुद्धा ही काय आहे? कला आहे. स्वयंपाक अशी कला आहे, कोंडा दिला तरी मांडा करता आला पाहिजे, नाही तर साखर देऊन धोंडा नाही. ती सुद्धा काय आहे? ही कला आहे, हातवटी आहे. 64 कला आहे. पण मला वाटतं या 64 कलेला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा जीवन जगण्याची कला समजते. त्या कलेला अर्थ कधी आहे? तेव्हा. मला आदर आहे त्या विचार प्रणालीबद्दल, आदर आहे. पण मला जगद्गुरु तुकोबाराच्या वचनाचा स्वाभिमान पण आहे. पूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग जगद्गुरु तुकोबाराच्या एका नाटाच्या एका चरणात पूर्ण होते. जीवन जगण्याची कला आहे ना, तुकोबाराच्या नाटातल्या एका अभंगातल्या एका चरणामध्ये जीवन जगण्याची कला सापडून जाते. दादा, मुद्दे 4च आहेत. आणि मला खात्री आहे ज्यांना वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे, ज्यांची जगद्गुरु तुकोबाराच्या वचनावर श्रद्धा आहे, त्यांनाच माझं बोललेलं पटेल, यात नवल नाही. जे श्रद्धाहीन कदाचित नाहीत म्हणा, पण त्यांनी जरी ऐकलं हे विधान तर त्यांनाही वाटेल की नाही नाही, जीवन जगण्याची कला हीच आहे. मुद्दे फक्त 4 आहेत, चरण 1 आहे आणि मुद्दे 4 आहेत. जीवन जगण्याची कला ऐका, काय गोड बोलले तुकोबारा. जनमित्र होई सकळांचा, ऐकताय ना? लक्ष देऊन ऐका प्रत्येक पद. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावे वाचा, संग न करावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. हे तुकोबाराचे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे. सांगा बरे, कोणाचं गैरमत? या 4 गोष्टी ज्याच्या जीवनात येतात, तुम्हाला वाटतं याच्या वेगळं काही जीवन पाहिजे जगण्याकरता? नाही. करी संतांचा सायास, दुर्जन त्यागले पाहिजे, सत्संग धरला पाहिजे. म्हणून परमार्थाविषयी प्रेम निर्माण होण्याकरता नारदाने आम्हाला काही सल्ले दिलेत. त्या सल्ल्यामध्ये एक सल्ला आहे, दुस्संग सर्वथैव त्याज्य अव्यावृत भजनात मुख्यतस्तु महत् सेवाया. मुख्य म्हणजे महात्म्यांची सेवा. स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम. अन्य ठिकाणी सूत्र असतील, पण मी सगळे आता गोळा केले. दुस्संग त्यागा, परमार्थात टिकाल. महात्म्याची सेवा करा, परमार्थात टिकाल. अव्यावृत भजनात, कायम परमात्म्याच्या चिंतनात राहा, परमार्थात टिकाल. अजून स्त्री धन नास्तिक चरितम न श्रवणीयम. स्त्री धन नास्तिक, अजून एक पाठ आहे वैरी, असा एक पाठ आहे. यांचं चरित्र कधी ऐकू नका, यांची चर्चा कधी करू नका. स्त्रीची चर्चा करू नका, धनाची चर्चा करू नका, नास्तिकाची चर्चा करू नका. का करू नका? स्त्रीची चर्चा काम नावाचा विकार वाढवते, धनाची चर्चा लोभ नावाचा विकार वाढवते, आणि नास्तिकाची चर्चा क्रोध नावाचा विकार वाढवते. गीतेतलं वचन आहे, त्रिविधम नरकस्येद द्वारम नाशना आत्मना. आत्मघात करण्याकरता नरकाचे 3 द्वार आहेत म्हटले. कोण? काम, क्रोध तथा लोभ. काम, क्रोध आणि लोभ. ज्या दिवशी आम्ही स्त्रीचं वर्णन करू त्या दिवशी आम्ही एक नरकाचं द्वार उघडले म्हणून समजा. परद्रव्य परनारीचा अभिलाष, येथून हरास अवघे भाग्ये, घटका मास पळ वर्ष लागे 3, बांधले पतन गाठुरीशी. हे करू नका, हे मात्र करा. हे करू नका, हे करा. जगद्गुरु तुकोबारासारख्या महात्म्यांच्या जीवनामध्ये किंवा अशा सद्विचारी पुरुषाच्या जीवनात साधू संगतीने चांगला विचार निर्माण झाला. सत्संगात गेलो, साधू काय बोलत असतात? साधू परमार्थच बोलत असतात. साधून परमार्थच बोलावा. संधी साधू नाही बोलत, पण साधू मात्र परमार्थ बोलत. पण वाईट एक आहे, चैतन्य महाराजांनी एक गोड वाक्य वापरलं होतं. सध्या कीर्तन या व्यासपीठावरचा कीर्तनकार एवढ्या संभ्रमात आहे. संत म्हणतात संसार सांगू नका, आणि समाज म्हणतो संसार सोडून काही सांगू नका. मोठा अवघड आहे. आणि खरं सांगा, कोणता साधू आवडतो तुम्हाला? पटवून देऊ?
मी जर तुमच्या घरी आलो, का रे हरिपाठ केला की नाही पाठ? एवढे वर्ष झालं माळ घालून हरिपाठ पाठ नाही अजून तुझा? चाल पुढच्या वेळेस आलो हरिपाठ पाठ झाला पाहिजे. का हो, पारायण करता का नाही ज्ञानेश्वरीचं? खरं तर साधून हेच विचारायला पाहिजे आम्ही तुमच्या घरी आल्यावर, हेच विचारायला पाहिजे. पण महाराज असं जर आम्ही एखाद्याला 3-4 वेळा म्हटलो ना, अरे चल ना सांग गेलो उमेश बाबाचं कीर्तन, हे न गे बाबा काय ते हरिपाठ पाठ केला का विचारतात. ह्याच्या विलट आम्ही होत्या तुमच्या घरी. काय चाललंय मोठ्या बाईचं, कशी आहे मोठी बाई, मग तिला किती मुलं आहेत? आता आमच्या मराठवाड्याच्या ट्युनिंग मध्ये म्हणतो, तुमच्याकडे आहे की नाही कोणाच ठाऊक. काय महाराज माय काय तोंड भरून बोलत आहे ग. आमची मराठवाड्याची ट्युनिंग आहे. काय मी खूप प्रयत्न करतो पण ती आयरन आहे अजून काही आहे ना. त्याच्यात 2-3 प्रकार असल्यामुळे अडचण येते. त्या मालेगावकडे वेगळी, धुळ्याकडे वेगळी, ते आमक्याची वेगळी, तमक्याची वेगळी, ते संभ्रम होतो निर्माण. पण शिकायची तरी कशा करता, हाही प्रश्नच आहे. असं चला साधू गोड प्रमाणे तू उभं राहायचं. आठवतो भजन करा, विठ्ठल विठ्ठल संतांचे भोजन अमृताचे पान, भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. ते हरी गुण गातात, हरी नाम गातात. कधी कधी ते एकांतात असल्यावर तत्कथनम, सद्विचाराची तत्कथनम, चांगल्या सारख्या विचाराची भेटली तर कथनम, हा तत्चिंतनम. एकटे असतात तेव्हा त्या हरीचं चिंतन. काय तत्कथनम तत्चिंतनम. आणि एखादा कमी अधिकाराचा अन्योन्य तत्प्रबोधनम, त्याचं प्रबोधन करतात. आणि मग ते प्रबोधन काय करतात, काय देवाच्या नामाचा महिमा आहे, काय देवाच्या दर्शनाचा महिमा आहे, काय त्या परमात्म्याला आत्मसात केल्याचा महिमा आहे. पुढे मला बोलायचं असल्यामुळे आता सगळं काही सांगत नाही, पण एक एक प्रमाणामध्ये सांगतो. बाप ऐका, समाज संत ऐका, लोक हो, मायबाप हो ऐका, सज्जन हो. आपल्याकडे कीर्तन करायच्या पद्धती होऊन गेल्या. ते माधव महाराज मगर भाऊसाहेब, बरोबर ना? माधव महाराज मगर लोकांकडे बोलताना का म्हणायचे, भाऊसाहेब. मला वाटतं सदानंद गुरुजीची तीच पद्धत होती. बॉ आपलं सदानंद गुरुजीची अशीच काहीतरी पद्धत होती. विठ्ठल बाबा बोले पण बुवा, कोण आहे वाक्याला आधी काय बुवा. काय लोकांचं सज्जन हो, इंगळे महाराज होऊन गेले, इंगळे महाराज म्हणायचे सज्जन हो, लोक हो, आणि मायबाप हो, गाडगे बाबा. कोणाला कधी मायबाप म्हणून काय म्हणून संत सांगतात. अरे त्याचं नाव घ्या रे, त्याचं नाव घेतल्यानंतर मुखे नाम हाती मोक्ष, त्याचं दर्शन घ्या रे.
विठ्ठलाची एक देखील या. तर देव आपलासा करा रे. त्याला आपलंसं केल्यावर काय होतं? काही आशा चिंता मनशा काही शिल्लक राहत नाही. आणि मग असं रूप महात्म्य ऐकलं ह्या संतांच्या संगतीत, विठ्ठल नामाचा महिमा ऐकला, विठ्ठल रूप दर्शनाचा महिमा ऐकला, विठ्ठलाला आपलं केल्याचा महिमा या साधूच्या मनात ऐकला. आणि तुकोबराय म्हणतात, माझ्या मनात एक विचार निर्माण झाला, येणे सोशे मन झाले हाव बरे. ही फलश्रुती ऐकून, नाम महिमा ऐकून पुढे बोलणारे म्हणून आता फक्त सूत्रानं ह्या सद संतांच्या मुखातून नाम महिमा रूप महिमा या परमात्म्याचा महिमा ऐकून येणे सोसे मन झाले हाव बरी. सोस निर्माण झाला आणि मन आमचं हावरं झालं. पण ते मन कशा करता हावरं झालं? अभंगाचं पहिलं चरण. बोलावा विठ्ठल परमार्थच असा असतो, आधी तो प्रभावाने असतो आणि मग तो स्वभावाने बनत असतो. व्यक्ती परमार्थाला कोणत्याही चांगल्या कामाला आधी कोणाच्या तरी प्रभावाखाली. बघा तुम्ही, काही मुलं अभ्यासाला लवकर लागत नाहीत. माय बापाला म्हणा, ए अभ्यासाला बस, अभ्यासाला बस, अभ्यासाला बस. ह्या प्रभावापोटी तो अभ्यासाला बसतो. पण एखाद्या पोराचा तो प्रभाव स्वभाव बनून जातो. एखाद्याचा बनतो, अरे बाळा जेवायला चल, नाही एवढं वाचतून मग जेवायला बसतो. आता काय झाला? तो स्वभाव झाला. आधी प्रभावापोटी आणि मग स्वभावापोटी. तसं संतांच्या संगतीचा प्रभाव म्हणून विठ्ठल नाम घेणं. त्या विठ्ठल नामाचं महिमा एवढा आहे, त्याचं नाव घेतल्यावर ही फलश्रुती आहे या फळाच्या प्रभावापोटी. आणि एक आहे, फळ डोळ्यासमोर आलं की मन हावरं होतच असतं. आणि फळाची हवा हृदय कामा केणारी घावा. पुढची नाही पाहिजे मला उभी, आता एवढीच पाहिजे मला. आता फळाची हाव निर्माण झाली की इच्छा हृदयात प्रवेश करते. आणि मग एक आहे, फळ डोक्यात आलं की माणूस मुळाकडे जातोच. गुरुवरे घुले बाबाले गोड बनायचे आणि काही शाखा उपरता सनकाधिक नामी ख्याता फळी मुळी ना ढळता भरली या ब्रह्मी. याच्यावर बोलताना फळी मुळी ना ढळता भरली या ब्रह्मी, याच्यावर म्हणायचे ते सनकाधिक फळात अडकले नाही म्हणून मुळात अडकले नाही. जो फळात अडकत असतो त्याला मुळात अडकावंच लागत असतं. सांगवीसारखं शिवार, पाण्याचं माहित नाही मला इकडं कसं आहे, पण अंदाजे म्हणतो. एकाच्या आंब्याचे 2 झाडं लावले होते. एक होता केशर, एक होता हापूस. का दुसरा कोणता लावायचा? चांगले आहेत ना. एक केशर होता आणि एक हापूस. 2 आंबे शेजारी होते. त्या वर्षी पाऊस कमी पडला आणि हापूस केशरला म्हणतो. कोण? हापूस आंबा केशरला म्हणतो, ओ केशरराव. तुम्हाला काय म्हणता हापूसराव? केशरराव तहान खूप लागली हो, पाणीच नाही प्यायला. आणि आपल्याला तर जाता येत नाही, तापीवर जावं पाणी पिऊन यावं ते शक्य नाही. पण कमी जागेत जास्त फळं यावी म्हणून
आपल्यातले बरेच जीन्स काढून घेतलेले आहेत. ह्यात कोणी ह्या शास्त्रज्ञांनी ह्याच्या मुळी जास्त गेली नाही पाहिजे, याची उंची वाढली नाही पाहिजे, जाता येत नाही. काय करा? केशवराव म्हटले हापूसराव तुम्ही टेन्शनच घेऊ नका, तुम्ही थोडी दम काढा. ह्याला जर उन्हाळ्यात आंबे खायचे असतील तर कुठूनही पाणी आणून घालील. कोणाला? ह्या शेतकऱ्याला. ह्याला जर उन्हाळ्यात आंबे खायचे असतील तर कुठूनही जाईल आणि काय करेल? पाणी आणेल. का? फळं खायचे आहेत ना, मग मुळाला पाणी घाल. मग फळात अडकलं की माणूस मुळाकडे जातच असत. जात असतं म्हणजे जावंच लागतं. मुखी नाम हाती मोक्ष, नामाने मोक्ष मिळतो. हे फळ पाहिजे ना, मग नाम घ्यावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. अजून ते भावाने फळ आलं की मन हावर, आणि मनाची हावच एवढी असते ती भरतच नाही. किती हाकला हाकला. खानदेशातलीच एक कवयित्री येते, बरोबर ना? मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येतो पिकावर. एकाने कीर्तनात प्रमाण म्हणूनच दिलंय. चल म्हणा, अरे संतांचं आहे म्हणे, बहिणाबाईचं आहे. मी त्याला म्हणलं, भावळटा, बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि संत बहिणाबाई वेगळ्या आहेत. संत बहिणाबाई तुकोबाराच्या समकालीन होऊन गेल्या आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी सोपानरावची आई आहेत त्या. आहे त्याची मुलाचं नाव, ते पण कवी आहेत. सांगण्याचं तात्पर्य मन असं आहे, मन नाही भरत. एक छोटासा दृष्टांत सांगतो, आधी ओवी सांगतो एक. तैसे तृष्णा वाढणलिया मेरुई हाता आलिया, म्हणे एखादिया दारू नाही ओळगो. एकदा मनाने हाव धरली की ते किती आलं तरी अजून भेटावंच वाटतं त्याला. एक भिकारी भुसावळच्या स्टँडवर भीक मागत बसला होता. आता भिकारी काय करणार? पेपर थोडीच वाचत बसणार. एकदा महाराज मी नगरच्या स्टँडवर होतो आणि एक भिकारी इंग्रजीमध्ये भीक मागत होता. प्लीज गिव्ह मी द 1 रुपी. इंग्रजीत भीक मागत होता तो. मला प्रश्न पडला, इंग्रजीत बोलतो भीक कस काय मागतो? भिकारी इंग्रजीमध्ये भीक कस काय मागतो? मग मला लक्षात आलं, नाही नाही, भिकारी इंग्रजीमध्ये भीक नाही मागत, इंग्रजी बोलणारा भिकारी झाला. भीक मागत होता. एक सावकार रस्त्याने चालला होता. सावकार मोठा उदार होता. अरे अरे, याचं जीवनच बदलून टाकू म्हटलं. त्याने 1 तोळा सोन्याचं नाणं त्याला दिलं. शेखर भाऊ सारखा होता. तरी आज ह्या वेळेस अंगठ्या कमी आहेत. कालच्या अनुभवामुळे कमी केले काय भाऊ तुम्ही? 1 तोळ्याचं नाणं त्यांनी टाकलं. भिकाऱ्याला कळत होतं हे सोनं आहे म्हणून. हा, त्याने पाहिलं. पण भिकाऱ्याची कुवत किती होती. त्याने गावात एक पडका वाडा होता, त्या वाड्यात नेऊन पुरलं. खरंचलं नाही. पुढे त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भिकाऱ्याचं लग्न कसं काय झालं? तो प्रश्न मला बी पडलाय. पण मला उत्तर एकच सापडलंय, भिकाऱ्याला बायका भेटायला तर. भिकाऱ्याचं लग्न झालं आणि तो बायकोला म्हणू लागला, अगं ऐकलंस का? आता भिकाऱ्याला बायको कलेक्टर थोडीच, त्याला भिकारी नसली. तुम्हाला अगं ऐकलंस का? म्हणजे काय? तुम्हाला भिकारी समजत असेल. म्हणजे मग भिकारी नाही मी. हे कोण म्हणतोय? भिकारी म्हणतो. तुमच्याकडं काय? 1 तोळा 1 तोळा. ती मुली कुठे आहे? त्या पडक्या वाड्यात. तिकडं नका बघू, मी तिथं सांगायला नाही लगेच. तिकडं पडका वाडा कोणता आहे बघायला. तिकडं नका पाहू, सांगितलं त्या पडक्या वाड्यात. ती मुली राहू द्या, राहू द्या. 3रा लॉकडाऊन पडलं तर तेच कमी आहे. तसंच ठेवलं ते. आणि पुढे भिकारी असल्यामुळे लेकरं लवकरच झाले. अरे बापरे, आताशी भारतात 4G आलं, इकडं 5G वाटतं. आणि खायची मारामार झाली. ती म्हणजे अहो लेकरं उपाशी मारतात, त्या 1 तोळ्याला काय बघाय जा, घेऊन येते, घेऊन या.
तू गेला पाया चप्पल नाही काही नाही उन्हाळा म्हणजे चैत्राचं ऊन चैत्राच्या उन्हाच्या संबंधानं पु ल देशपांडेचं एक वाक्य आहे राम राणा जन्माला आला ती कडकडीत दुपारी उन्हाची वेळ आणि तो असा निघाला पाया चप्पल नाही काही नाही एका राजानं पाहिलं त्या नगरीच्या ते प्रधानजीला बोलू प्रधानजी दिला का तुम्ही राजीनामा ठीक आहे काय हरकत नाही आम्ही झू प्रधानजी प्रधानजी म्हणे जी हा एवढ्या उन्हात पायात चप्पल नाही काही नाही कुठं चालेल त्याला बोलून आणा बरं त्या भिकाऱ्याला बोलून आलं राजाने विचारलं का रे पायात चप्पल नाही काही नाही एवढ्या उन्हात तू निघाला कुठे म्हणजे काय सांगू मालक तुम्हाला सांगायला काय हरकत नाही हे तिसरं लॉकडाऊन पडलं खायची मारामार आहे म्हणजे मग त्या पडक्या वाड्यात मला काही वर्षापूर्वी एका सावकाराने 1 रुपया दिला होता आणि ते प्युअर सोन्याचा 1 तोळा दिला होता मी त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलाय ते आणायला चाललोय अरे 1 तोळ्या करता एवढ्या उन्हात चप्पल नाही काही नाही थांब तुला मी 1000 सोन्याचे नाणेच देऊन टाकतो 1 तोळा आणण्याकरता निघाला होता पण राजा एवढा उदार झाला चल तुला 1000 सोन्याची नाणे देतो 1000 सोन्याची नाणी दिली भिकाऱ्याने सगळं गुंडाळलं निघाला पण जाता जाता राजाने विचारलं अरे इकडे म्हणे काय 1000 नाणे तुला दिले आता तू याचं करशील काय तो म्हणला मी सरळ सोनाराच्या दुकानात जाईल सांगित आहे ना सोनाराचं दुकान यावलला जायचं हा यावलला जाईल नाही त्याच्याकडे जायला लई लांब आहे परवडणार नाही आपलं यावल जवळ 5 किलोमीटर सोनाराच्या दुकानात जाईल 1 नाणं मोडील मग चप्पल विकत घेईल मग त्या पडक्या वाड्याकडे जाईल अरे तो पडका वाडा डोक्यातला काढ रे तुला कमी वाटतंय प्रधानजी जी अजून 9000 सोन्याचे नाणे द्या आता किती झाले 10000 आता तरी मनानं स्थैर्य ठेवा ना 10000 परत आता काय करशील सोन्या दुकानात जाईल नाणं मोडील एक ऑटो रिक्षा भाड्यानं करील पडक्या वाड्यात जाईल तुला कमी वाटतं थांब मी तुला माझं राज्यच देतो म्हणे अर्ध त्याने राज्याचा सगळा नकाशा टाकला सांग अर्ध राज्य देतो तुला ते 1 तोळ्याचं नाणं डोक्यातलं काढून टाक अर्ध राज्य देतो बोल तुला ही बाजू पाहिजे का ही बाजू पाहिजे तो शेजारी का हो पडकावाडा कोण्या बाजूला येला म्हणतात तशी तृष्णा वाढणलिया मेरुई हाता आलिया म्हणे एखादिया दारू नाही ओळगो जेव्हा या नाम महिमा मी गातो तेव्हा आमचं मन सुद्धा असंच हावर होत नेघे नेघे माझी माझ्या नामाचा काय फळ पाहिला असेल तुम्ही म्हणून पुढे गेले का त्याच्यात एवढं तुमचं मन हावरं झालं का तुम्हाला विठ्ठल बोलावं वाटतो आता वाणी तुमची गप्प का बसत नाही म्हणे हावरं झालं आमचं मन आता किती मिळालं तरी ते सुटतच नाही का सुटत नाही कारण हे नाव आहेच तसं चला आता चालू करू विठ्ठल बोलावा का सुरुवात करू हे नाव फार गोड आहे म्हणून विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती तो गोड आहे विठ्ठल शब्द गोड आहे हो त्यासारखं गोड काहीच नाही गोड तुझे नाम विठोबा आवडते मज तेवढं गोड आहे तेवढं मधुर आहे किती मधुर आहे चैतन्य महाप्रभूला एकानं विचारलं किती मधुर आहे आता त्यांनी कृष्ण नामाबद्दल म्हटलंय आता श्लोक नेमका मी सकाळीच पाठ केलाय म्हणून आता काय सगळं उपस्थित होणार नाही पण एक जमेची बाजू आहे आम्ही अजून पाठ करतो अर्थ सांगतो मला आता आठवत नाही श्लोक पूर्ण पहिला तुकडा आठवतो पण तिथं आपण शेवटी येऊ काय विधात्याने कृष्ण नाम तयार केलं या 2 अक्षरात काय रस भरलाय म्हटले देवाने काय रस भरलाय या देवाच्या नावामध्ये म्हणजे काय रस भरलाय म्हणजे एकदा ते मनाजवळ आलं की ते मन त्या रसाला एवढं लालायत होतं
ते अन्य इंद्रियाला कुठे जाऊच देत नाही. हे नाव एकदा कानामध्ये गेलं की कानांना वाटतं आपल्याला 1 अब्ज कान मिळावे. कशा करता? हे नाव ऐकायला. आणि हे नाव एकदा जिभेवर आलं, तुंडे तांडवनी मृती वितन होते. तुंडे जीभ, हो, तुंडे तांडवनी मृती वितन होते. रती तिची आवड, रती वितन होते, एवढी विस्ताराला प्राप्त होते. ती जीभ म्हणते तुंडावली लब्धये, मला 1 कोटी जीवा भेटल्या पाहिजे ह्या देवाचं नाव घ्यायला. एवढं गोड आहे, एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. हो, जिभेला सुद्धा वाटतं अजून घेतच राहावं. किती गोड आहे म्हणजे गुळा एवढा आहे का? अरे गुळा एवढा काय गोड घेऊन बसला. जाऊ दे, सगळ्यात सोपं बोलू आपण, एकदम सोपं बोलू. पण कोणाशी बोलू हा मला प्रश्न आहे. भैया तुम्हाला बोलतो, चालेल 2 मिनिटं. तुमचं नाव काय? देवेंद्र भाऊ. देवेंद्र, बर. आज आले, आज जसे कीर्तन तसे पुन्हा एकदा कीर्तन लिहा बरं. आणि मला शब्द मी पुन्हा येईन असं म्हणा एकदा मला. देवेंद्र भाऊ, तुमचं वय काय? 31. लग्न झाले? देवेंद्र भाऊ, मला तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारायचा. तुमचं आवडती भाजी कोणती? हा हा काजू करी. बरं झालं कीर्तनात सांगण्याजोगी. एका गावात भाऊ मी असंच विचारलं, तुला कोणती भाजी आवडते? ते महाराज विचारू नका, कीर्तनात सांगण्याजोगी नाही. म्हणलं का? देवेंद्र भाऊला काजू करी. ऊंचे लोगों की ऊंची पसंद. देवेंद्र भाऊ, तुम्हाला काजू करी आवडते. आईच्या हातची आवडते का मंडळीच्या हातची आवडते? मंडळी सोबत नाही ना? नाही ना, म्हणून हिंमत केली समजा. पण हे सोबतचे लय विचित्र असतात बरं. तुम्ही सगळ्या परिणामाचा विचार करून उत्तर द्या, कारण आमचा खेळ होईल पण भोगायचे तुम्हाला. देवेंद्र भाऊ, तुम्हाला काजू करी आवडते, पण किती दिवस खावी वाटेल? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस. पुन्हा त्याचा काय येतो? किती आवडीचा विषय असला तरी त्याचा काय येतो? वीट येतो. हो, मात्र हे नाव किती गोड आहे. हो, रसना येरा रसा विटे, घेता घोटे अधिक हे. येर कोणताही रस असो त्याचा वीट येतो, पण ह्याचा वीट नाही. हे एवढं मधुर आहे. मधुर मधुर नाम राधेश्याम राधेश्याम. ते म्हणतात मधुर मधुर नाम राधेश्याम राधेश्याम. आपण म्हणू विठ्ठल हा चित्ती, गोड लागे गाता किती. हे गोड लागतं, अत्यंत गोड आहे. विठ्ठल नामाची गोडी ज्यांना कळाली त्यांनाच कळाली. महाराज तुम्ही म्हणता विठ्ठल नाम गोड आहे. हो, आम्हाला का लागत नाही? तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल नाम गोड आहे. ज्ञानोबा म्हणतात गोड तुझे नाम विठोबा आवडते मज. आम्हाला गोड का लागत नाही? का लागत नाही? ह्याला स्वामी अखंडानंद सरस्वतीने उत्तर खूप गोड दिलंय. लक्ष देऊन ऐका एवढं उत्तर. म्हणजे कोणत्याही पदार्थाचा रस निष्पत्ती तेव्हाच होते जेव्हा आपण चवीने खातो. चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. चवीनं खाता आलं पाहिजे. सांगविकारांना खाऊ घालायची लय हौस आहे. अति हौस आहे. महाराज बनशी बुवाचे, पण मी आता घेतो माझ्या नावावर खपून, काय अडचण नाही. 4x6चं पान, त्याच्यात 5-50 पदार्थ. चटणी खायला गुडघाट टाकावं लागतो तवा चटणी. एवढे पदार्थ जरी असले तर आपल्याकडे जेवण सुद्धा एक, ज्याला तुम्ही मॅनर शब्द आहे ना तुमचा, जेवणाच्या सुद्धा एक पद्धती आहे. जेवणाची पद्धत आहे. गुलाबजाम एका घासात 2 खाता येतात की नाही? पण खाऊ नये. एका घासात 2 गुलाबजाम जायला काय अडचण आहे, पण ते दिसायला बरं दिसत नाही. तोडून तोडून खावं, हळूहळू खावं. त्या खाण्यासुद्धा खाद्य काय आहे हे पाहावं, चोष्य काय हे पाहावं, लेह्य काय आहे हे पाहावं. खाद्य, पेय, चोष्य आणि लेह्य. लोणचं लेह्य आहे, ते कसं खायचं असतं? लोणचं एक भाजी खाल्ली, फौजदारी खाल्ली, हा की मग काय करावं? आता आपल्याला वांग्याच्या भाजीकडे जायचंय. कोणती भाजी खाल्ली आपण आधी?
फौजदारी खाल्ली. आता कोणती खायची? वांग्याची. पण हिच्यावर ती चव गेली की ती चव मिश्र होऊन जाते, स्वतंत्र कळत नाही. मग लोणच्याकडे बोट न्यायचं, ते जिबीला लावायचं, जिबीला पाणी सुटतं, जीभ स्वच्छ धुवायची आणि मग वांग्याची भाजी खायची. मग त्याची चव वेगळी कळते. ही योजना आहे जेवणातली. लोक लोणचंच खातात वाट्याच्या वाट्या आणि जाताना बरण्या घेऊन बी जातात का हो? लेह चोश हे जेवणाची पद्धत. जाऊ दे, मला सगळं नाही सांगायचं. आमचे पितांबर शास्त्री बोधे बाबा तिथे मठामध्ये ते म्हणायचे, हे श्रीखंड जर चांगला गोड खावा वाटत असेल तर काय करावं म्हणले? करंगळीनं खावा श्रीखंड. ते कस का त्याला का म्हणावं लागायचं? त्यांचा उद्देश होता की यांना चवी चवीनं खायचं कळालं पाहिजे. आणि पोरं तर असे खायचे जेसीबीच्या खोऱ्यासारखे. एवढंच. कोणताही पदार्थ चवी चवीने खाल्ला की तो काय लागतो? गोड लागतो. आता ऐका, कधी बैलाचं पोट बिघडलंय का? कधीच नाही. का बिघडत नाही? तो जेवणाचा पुरेपूर आनंद लुटतो. हे उदाहरण कोणी दिले? यांना विठ्ठल नामाची गोडी का ना आम्हाला का नाही? याचं उत्तर दिले स्वामी अखंडानंद सरस्वतींनी. बैल काय करतो? जेव्हा संधी मिळते तेव्हा गप्पा गप्पा खाऊन घेतो, आणि जेव्हा वेळ निवांत असतो तेव्हा बघा, खाताना जो वेग असतो त्याच्या दाताचा, रवंत करताना तसा नसतो. खाताना असं खातो, रवंत करताना तसं. साधू संत गावात आले, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, विठ्ठल जप चालू आहे, गप्पा गप्पा खाऊन घ्यावा. आणि घरी गेल्या त्याचं रवंत करावा, तेव्हा विठ्ठल नामाची चव कळेल तुम्हाला, तोपर्यंत नाही कळायची. साधून हा संबंध तुम्हाला इकडं अजून एक सांगतो. विठ्ठल नामाची रवंत केलं तेव्हा तुम्हाला विठ्ठल नामाची चव कळेल. एक. आणि विठ्ठल नावाची जिभेला संस्कार करावे लागतील. संस्कार असे एक पदार्थ आहे. ऐका, मी ते पदार्थाचं नाव घेतलं ना, तुम्हाला त्याची चव लगेच जिभेवर रेंगाळणार आहे. मी लिहून देतो. ह्याला आवृत्त संबंध आणि अनावृत्त संबंध पदार्थामध्ये असतो. असे दोन शब्द आपल्याकडे शास्त्रानं वापरले, आवृत्त संबंध आणि अनावृत्त संबंध, असे दोन असतात. एक पदार्थाचं नाव घेतो मी, लगेच जिभेवर त्याची चव येते. घेऊ. चिंच आलं की नाही? नाव आठवलं तरी तोंडाला पाणी आलं की नाही? का बरं? त्या चिंचेनं आत्ता तोंडाला पाणी का आलं? कारण त्या चिंचेच्या आंबट पदार्थाचे आम्ही संस्कार केले, तेव्हा तिची रस्यता प्रगट झाली. तद्वत विठ्ठल नामाचे आम्हाला संस्कार करावे लागतील, तेव्हा त्याची रस्यता निर्माण होईल, तेव्हा त्याची आम्हाला चव कळेल. तोपर्यंत आम्हाला चव नाही कळणार. साधूला जी चव आली विठ्ठल नामाची ती आम्हाला येणार नाही. कधी? हे झालं नाही तोपर्यंत. कशी चव आणावी विठ्ठल नामाला? डोंगरेजी महाराज म्हणतात, 6 वर्ष जिभेनं जप करावा. विठ्ठल 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 विठ्ठल. किती वर्ष? 6 वर्ष. 6 वर्षानंतर ते नाव आपोआप कंठात उतरतं म्हणे. मध्यमेत वैखरी, बरोबर ना? मध्यमा. नंतर ते हृदयात येतं, पश्यंती, आणि नंतर ते जातं परेमध्ये. आता प्रमाण देतो. आयसी गरज हो वैखरी वैखरी. आयसी जोडी करा राम कंठी धरा, कंठात धरा. हृदय मंदिरे स्मराकारे. आता हृदयात. आणि आता न करिता पांडवा भजन झाले, अजपा जपने उलट प्राणाचा, तेही मनाचा निर्धारू असे. आणि ही सगळी सिद्ध होण्याकरता आपल्याला न थांबता 24 वर्ष करावं लागेल. 15 कोटी झालं म्हणजे सांगवीकर संपलं नाही. आताशी तुम्ही चालू केले, ध्यानात ठेवा. संपलं नाही. आता काय झाले? चालू झाले. ठीक आहे, त्याला प्रेरणा असेल कोणाची. कारण 50,000 द्या तेव्हा कीर्तनाला येईल असे म्हणणारे खूप कीर्तनकार आहे. पण 5 कोटी जप करा तेव्हा तुमच्या गावात येईल असे म्हणणारे किती आहेत? असते एखाद्या महात्म्याची प्रेरणा? वादच नाही. केला असेल कोण्या प्रेरणेतून.
आणि ते जप केला पाहिजे. आणि जेव्हा आमचा तो जप हळूहळू मुरेल तेव्हा तो रुचकर लागेल. आणि आम्हाला त्याची गोडी कळाली, यानं त्या गोडीला आमचं मन हावरं झालं. पण आता आम्ही एक ठरवलं, बोलावा विठ्ठल. आता आम्हाला विठ्ठलच बोलायचं, दुसरं काही बोलायचंच नाही. महाराज भांडताना बोलतात, बोलता येईल, शिवाय देतात विठ्ठल म्हणून, विठ्ठल हा विठ्ठल भांडताना बोलता येत. ठरवलं सगळं करता येत. विठ्ठल विठ्ठल तुच्छता. हो, तात्याजी गुरुजी होते विवेकर दादा, त्यांच्या तोंडात ज्ञानदेव शब्द आहे. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या रुचीनुसार जो तो मंत्र असू शकतो. ते प्रत्येक गोष्ट करताना म्हणायचे ज्ञानदेव ज्ञानदेव. एकदा मठाचं काम चालू होतं आणि विटाची ट्रक आली आणि मजूरच नाहीत उतरवायला. ते म्हणजे आपण उतरू. ते मठातले सगळे वारकरी उठवले. इथं काम चालू असतं तर नेऊ नका, यांना मी तिथं सांगायला लागलोय. हा, आल्या विटा, ठीक आहे, विठ्ठल ज्ञानदेव 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 ज्ञानदेव, प्रत्येक विटेला. म्हणून तात्याला सुद्धा ती सवय लागली, प्रत्येक घासाला ज्ञानदेव. आणि मग परिणाम आहे का, मरायच्या क्षणाला ह्या कुशीवरून या कुशीवर झाले ज्ञानदेव, आणि देव ठेवला तात्याच्या गुरुजी. अशी नामसाधना. आणि महाराज नाम साधना नामचिंतन एकांतात जाऊनच होतं असं नाही, नलगतीस आहे असं जाऊ. एक महात्मा बाई सांगतो तुम्हाला, ऐका तुम्ही. बोधले महाराजाच्या फडावर एक दत्ता महाराज आंबेडकर नावाचे गायक आहेत, कीर्तनकारपर्यंत संस्थेचे विद्यार्थी आहेत, फार साधू आहेत, गोड भजनाचं खूप गोड अंग आहे त्यांना. त्यांची आई शेवटच्या अवस्थेला आली. आयुष्यात ती नामचिंतन हरिपाठ करायची, काय त्याशिवाय राहतच नव्हती. मरायचा शेवटचा क्षण आला, सगळ्या मुली आल्या, सगळ्या आल्या, रडायला लागल्या. ती पोराला काय म्हणते, दत्ता रडू नका रे, हरिपाठ म्हणा. कोण म्हणते, त्यांची आई. हरिपाठ चालू केला, हरिपाठ झाला आणि म्हटले, दत्ता एक गवळण म्हण ना. कोणती, तुझं विनय एकली रे कृष्णा न गमिरा, ही गवळण म्हण. आणि त्याने गवळण म्हटली, पुढं ऐका, तुझं विनय एकली रे कृष्णा न गमेराती, तव तू वानवल केले वेणू घेऊन हाती, आली येतेची सोय तुझी ओळखीली गती, नवल हे वाल भरे कैसे जोडले जीवा, पारू रे पारू काना जणी करशी हवे, तो तव हृदयीचा होसी चैतन्य चुरू. आणि आता ऐका, लक्ष देऊन ऐका. बाप रखुमा देवी वरू विठू करे का अंगीकारू हे चरण होण्यास, विठ्ठल म्हटली देह ठेवला महाराज त्या बाई. फुकट आहे. जन्म जन्म मुनी जतन कराय, अंत राम कहू कछु आवत नाही. एवढं सोपं नाही, आयुष्यभर अभ्यास करावा लागतो तेव्हा ते शेवटी येत, फुकट नाही येत. अजून एक सांगतो, नाम महित्मा सांगतो, गावाच्या स्थळाच्या नावासह सांगतो. मारवाडी समाजातली बाई, गाव बावडा, अकलूजच्या अलीकडे, हर्षवर्धन पाटलांचं गाव बावडा. त्या गावात एक बाई, ती विधवा झाली लवकर. ती म्हणली मला पुन्हा विवाह करायचा नाही. आणि मग ती दिवसातून 11 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायची. किती वेळा, 11 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायची. आणि मग 11 पाठ झाल्यावर काय करायची, माळ हातात घ्यायची, विठ्ठल 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 जप चालू असायचं. विठ्ठल नामावर मोठं प्रेम होतं त्याचं. विठ्ठल जप करायचे. कोणी जवळ, आत्या काय करायली, कोणाला जवळ करत नव्हती, तुसाड होती. एकदा मी गेलो, मी आत्या तुम्ही कोणाला असं तुसाडपणाने काय बोलता, प्रेमानं बोलत, मला प्रेमानं बोलायची, असं तुसाडासारखं काय बोलता. म्हणे महाराज ह्यांच्या संग गोड बोलले नाही, जपच करू देणार नाहीत मला. ह्यांच्या संग गोड बोलत बसले तर माझा जप होणार नाही. पण अमृत महाराज नरखेडकर, अमृत बुवाजी बाथरूम मध्ये आतून कडी लावायची आणि आज जप करत बसायचे. लोक बाहेर बोलू दे, गप्पा मारतात म्हणून. काय नामनिष्ठा महाराज या लोकांची,
काय नामनिष्ठा? त्या जप करायची माळ. तिचा मुलगा आजही त्यांची अकलूजमध्ये प्रॅक्टिस चालू आहे भाषेची, डॉक्टर आहे. भाऊ ऐकण्यासारखी घटना आहे. डॉक्टर आहे त्यांचा भाचा. त्यांची आत्या हिचा प्राण निघून गेले, ह्यांनी नाडी पाहिली, डॉक्टरनं पाहिलं, तिचं शरीर प्राण गेले होते, पण तरीही आंघोळ घालेपर्यंत तिचं बोट असं असं होत होतं. तिचं बोट असं असं होत होतं. एवढी नामनिष्ठा. आता हेच बोलायचं, आता दुसरं काही बोलायचं नाही. अजून एक महात्मा सांगतो, भगवान मामा कराडकर. डॉक्टरांनी सांगितलं हे गेले, फक्त एक इंजेक्शन याची पॉवर राहीपर्यंत 2-3 तास हे थोडे राहतील, हे गेल्यातच जमा आहे. इथपर्यंत झालं. लोकांना कळवलं. स्मशानात लाकडं सुद्धा जाऊन पडले, लाकडं सुद्धा पडले, बोर्ड लागले, भावपूर्ण श्रद्धांजली मामाला म्हणून. आणि महाराज मठामध्ये ती येईपर्यंत कराड ते पुणे 4 तासाचं अंतर होतं. तेव्हा मठामध्ये भजन चालू होतं, हरिपाठ चालू केला लोकांनी, यांना आणून टाकलं आणि ज्ञानदेवाप्रमाणे चालू झालं की त्यांनी टाळ्या वाजवल्या. ज्ञानदेवाप्रमाणे. हे नामनिष्ठा. कारण एवढं मन हावरं झालं, आता कोण्याच परिस्थितीत सोडायला तयार नाही. पण एने सोसे मन झाले हाव भरी. या सोसानं आमचं मन हावरं झालं. आता आम्ही ठरवलं विठ्ठलच बोलायचं, दुसरं काही बोलायचंच नाही. बोलण्याची नाही आता देवाविन काही, एक सरे केला नेम. आता आम्ही नियम करून टाकला, विठ्ठल बोलायचं. आता तुम्ही एक नियमच करा. बैराम काका साठे म्हणून सोलापूर जिल्हा प्रदेश अध्यक्ष होते. त्यांचं D.Ed B.Ed M.Ed कॉलेज होतं आणि ते छात्रावास शिबिर असतं 10 दिवसाचं कॉलेजमध्ये. त्यांनी आमच्या समोर कल्पना मांडली, अनिल महाराज बुवा आपण तिथं कार्यक्रम केलाय, तुम्ही होते का आठवत नाही मला, की ते म्हटले 10 दिवसात आपल्याला काहीतरी सप्ताह करायचा आहे. 1 वर्ष पाचपोर महाराजाचं रामायण, 1 वर्ष तात्याचं भागवत असं. आणि तिथं सूत्रसंचालन करायला मी असायचो. रामकृष्ण हरी, सगळे म्हणायचे रामकृष्ण हरी. आणि त्या दिवशी त्यांना एक सल्ला संदेश दिला मी तिथे, की आतापासून मित्राला भेटल्यानंतर प्रत्येकाने रामकृष्ण हरी म्हणायचं मग बोलायचं. महाराज ते संस्कार अजून त्या कॉलेजमध्ये चालू आहेत. सप्ताह बंद होऊन झाले 5 वर्ष. पण बैराम काका भेटले की मला ते सांगतात, महाराज ते पेरलेलं अजून आहे. आता सांगवीकरांनी एक करा, नामजप करणं लय सोपं आहे. लय वेगळा वेळ द्यायची गरज नाही, बिलकुल द्यायची गरज नाही. कामामध्ये काम, कोणी भेटलं फोन आला हॅलो, हे नाही म्हणा. आता काय म्हणायचं? रामकृष्ण हरी म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, जय हरी म्हणा, हरिओम म्हणा, जे हॅलो सोडून काही म्हणा, जाऊ दे. कोण्या तरी देवाचं नाव घ्या, आपल्या सद्गुरूचं नाव घ्या, काहीतरी घ्या. किती सहज. महाराज एकदा तुम्ही उच्चारलं आणि त्याच्या कानात गेलं तर फळ सांगू काय? नाम एकम, ऐका श्लोक, नाम एकम वची स्मरणम पतगतम क्षोत्र मूलम गतम वा शुद्धावशुद्ध वर्णम व्यवहित रहितम तारतेव सत्यम. तारतेव सत्यम हे ध्रुपद करा. नाम एकम वची स्मरणम, एकदा तोंडाला आलं तारतेव सत्यम. पतगतम क्षोत्र मूलम गतम वा, चलता चलता कानावर आलं तारतेव सत्यम. शुद्धावशुद्ध वर्णम, उलटा मंत्र जपत जग जाना वाल्मिक भये ब्रह्म समाना. शुद्धावशुद्ध वर्णम. एवढंच नाही, व्यवहित रहितम. त्याच्यावर खूप गोड चिंतन केलंय कल्याण मासिकामध्ये. व्यवहित रहित म्हणजे काय? रकारा पुढे एक मकार मांडिका, आधी र आहे, मग अ आहे, मग म आहे, मग काय होतं? रा म. पण रा पुढे म चालला पाहिजे असं नाही. आता रा म्हणा 5 मिनिटानं म म्हणा तरी फल देऊन जातं म्हणे. ते त्याने उदाहरण तिथं दिलं. काय ते म्हणजे शिक्षक मुलाला शिकू लागले, मुलांनो हा आहे स्वल्प विराम, हा आहे पूर्ण विराम. त्याच्यातले राम वाया जात नाही. एवढंच नाही, त्याच्या पुढचं सांगू. एक मुस्लिम समाजाचा माणूस बहिर्देशीला बसला आणि डुक्कर तिथे आलं आणि ते अत्यंत निषिद्ध म्हणतात डुकराला. त्याने दगड घेतला आणि त्याला दगड मारला. कोणाला? डुकराला. हराम के. हा काय काय म्हणलं मी? हराम के मधला जो राम आहे तोही वायाला जात नाही.
एवढं सोपं साधन आहे. त्यातलं राम. तुम्ही माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ करू नका. महात्मा गांधी मरताना काय म्हटले? हे राम म्हटले. पण नथुसिंग गोडसेला विचारा, नथुराम गोडसेला, तो काय म्हणतो? तो म्हटला, त्याचा प्रतिपक्षी वकील म्हणू लागला, ते आहे ते भाषणामध्ये, प्रतिपक्षातला वकील म्हणू लागला, ते हरेराम म्हटले. नथुराम गोडसे म्हणे, गोळी तू मारली का मी? गोळी तू मारली का मी? ते म्हणे, तू जवळ तू होता का मी? तुम्ही, मग तुला माहित का? मला माहित. मला माहित. ते हरेराम नाही म्हटले, ते नथुराम म्हटले. पण चला, आमचं शास्त्रात राम म्हणू किंवा नथु राम म्हणू, ते फल देऊन राहत. कोण्या काही निमित्ताने भागवत उघडा, खूप गोड आहे. जेव्हा आजमीला नेला, विष्णुदूतही आले आणि यमदूतही आले. यमदूत म्हणायचे आमचं गिराईक आहे. नाही ते म्हणा आमचं गिराईक आहे. म्हणे का? अहो तो नारायण म्हटला. अहो ते तुमच्या मालकाचं नाव नाही घेतलं त्यांनी, मग त्याने त्याच्या मुलाचं नाव घेतलं. विष्णुदूताने यमदूताला एक नियम सांगितला नामसाधनेचा. तिथे सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलन मेव वा वैकुंठ नाम ग्रहणम आशेष अघ हरम विदुहु. आशेष अघ म्हणजे पाप हरणार हे नाव आहे असं तू जाण. कोण्या कोण्या पद्धतीने? सांकेत्यम, ए राम इकडे तू बस, काय अडचण नाही. पोराचं नाव काय ठेवलं? राम. सांकेत्यम, संकेतानं नाव घेतलं तरी देवाचं नाव फल देऊन जातं. सांकेत. पारिहास्यम, टिंगल करायचे. आनंदीना बट्टाभाऊ नाथ, जमलं का? एवढं जमते, बाकी काय नाही. आणि ते कधीपासून जमायला लागलं? नथुसिंग बाबाच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आम्ही आलो आणि तिथे एक माणूस म्हणत होता, आळंदीला बट्टाभाऊ नाथ. तेव्हा पाठ झालेलं आहे मला. आता बगडे निघाले मंदिरात, आता विठ्ठल 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 करत बसते. टिंगल उडवायच्या दृष्टीने म्हटलं ना तरी ते फळ देत. स्तोभम, इच्छा नाहीये पण तोंडाला नाव आलं म्हणे. स्तोभम, थंडी पडली, हरी 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 हरी. आता इच्छा आहे का? नाही, पण आलं नाव तोंडाला तरी ते फल देत. एवढंच नाही, त्या गायनामध्ये समेवर येण्याकरता देवाचं नाव घेतलं जातं. काय काय गायकाची सवय असते. हरिदासी कीर्तनकारामध्ये ते जास्त असते. वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी रामा रामा रामा. ते लय उंच असतात, तेवढे जमत नाही. बरं ठीक आहे. कोण आहे? गायकांना सवय असते. आता एक ठुमरी आहे, सगळ्यांना माहिती आहे, याद पिया की आहे. खरं तर ती शृंगारिक आहे, पण ती ऐका तुम्ही. त्याच्यात एक असं म्हटलंय, तुमचा तर बसलेला आमचा बसलेलाच असतो. बैरी कोयलिया कोकल गावे मुझ बिरहन का जिया जलावे जो बन भी तो जाए हैरान याद पिया की आए. नवीन याला लगेच ठेके जमतात, जुन्याला नाही जमत ते. कारण हे आमचं वर्जन आहे. हाय राम. आता काही संबंध नाही त्या शब्दाचा तिथे, पण समेवर येण्याकरता काहीतरी म्हणायचं म्हणून हाय राम. मला जाण तिथे गायक आहे ना, ते हागाच म्हणतो. हाय राम, ह्याला स्तोभ म्हणतात. स्तोभानं जरी देवाचं नाव तोंडाला आलं तर आशेष अगहरम विदुहु. आपलं तिथून आलं होतं व्यवहित रहितम. गायकाने स्वर लावले, सा सा रे ग म प ध नि ग. पण काय काय घराण्यात रिषभ कोमल लावताना रा म्हणण्याची पद्धत आहे. सारा काय लावला? सारा लागला कोमल रिषभ. सा
रा. आता काय म्हटलं, सा म्हटला, पुढं काय म्हटला, रा. पुढं म्हटला ग, आणि पुढं म्हटला म. सा रा ग म. कारण रिषभ कोमल असल्यामुळे रा म्हटलेला आहे. रा माझा त्याला ग, पुढे आला म. परमात्मा मधला ग घेतो पुसून, हा रा, आणि तो मग देतो जोडून, आणि त्याला फळ देतो. एवढं सुलभ आहे, एवढं सोपं आहे, एवढं सहज आहे. पण एवढं सहज जरी असलं, ठरवावं लागतं. 2 घोडे होते विकायला आणलेले. किती? 2 घोडे. एक घोडं उगा माझ्यासारखं मरतुकडं होतं, आणि एक वासुदेव बुवासारखं असं उमदच्या उमद घोडं होतं. 2 घोडे होते. सारंगखेड्याची घटना ही. एक असं उमदा घोडं आणि एक उगा मरतुकडं घोडं. गिरायकाने विचारलं, का उमद घोडं कितीला? म्हणे 500ला. आणि मरतुकडं घोडं म्हणजे 5 लाखाला. एवढं चांगलं घोडं 500ला? हे नाही बरं 500ला. हो, सांगवीकर वेगळा अर्थ घेतील. विठाला तिथंची घटना सांगतो मी. तर एवढं चांगलं घोडं आहे हे 500ला, आणि मरतुकडं घोडं 5 लाखाला. असं काय याच्यात? आता ऐका ऐका, ते म्हणे काय याच्यात सांगायचं तुम्हाला. यानं जर ठरवलं कोणी, ह्या घोड्याने एका दिवसात नाशिकला जाऊन येतं हे, मग एवढं चांगलं तुम्ही विकता का? म्हणे ह्यानं ठरवलं तर एका दिवसात काय करतं हे, नाशिकला जाऊन येतं. मग एवढं चांगलं घोडं तुम्ही विकता का? म्हणजे याची एक अडचण आहे काय, तसं ते कधी ठरवितच नाही. नाव सोपं आहे, नाव गोड आहे, नाव फलदायी आहे, नाव कल्याणकारी आहे, सर्व रोग विनाशिनी, त्रिभुवन पावनी, सर्वांना पवित्र करणार आहे. पण अडचण एक आहे, आम्ही ठरवत नाही. त्यांनी मात्र ठरवलंय, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल नाम घेतलं मग फळ मिळालं, यात नवल नाही. तुम्ही वी म्हटलं की फळ द्यायला चालू करतं. ते वी उच्चारलं विठ्ठल मधलं वी, ते विदारण करतं. कशाचं? अंतकरणातल्या पशुवासनेचं. ठ म्हटलं, मी पूर्ण नाव घेतल्यावर नाही म्हणत बरं, वी म्हटल्या बरोबर अंतकरणातल्या पशु वासनेचं ते विदारण करतं. ठ म्हटलं सद्विचाराची स्थापना करतं. ठ नाम स्थापयते. आणि ल म्हटलं की त्याचं रक्षण करतं. एवढं पवित्र, गोड, सुंदर हे विठ्ठल नाम आहे, हे आम्हाला कळालं. आणि हे फळ पाहून येणे सोसे मन झाले हवं भरी. वेळ संपल्यामुळे आता 8 तास घेतो. येणे सोसे मन झाले हवं भरी, आता परती माघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल, एक ठरवलं, नुसतं बोलावा. हो, मग काय करावा? बोलावा म्हणजे कसा बोलावा? कधी नाम बोलू, कधी कथा करू त्याच्याविषयी, सगळ्याला प्रमाण आहेत आपल्याकडे. कधी कधी त्याचे गुण गाऊ, गुण गाईन आवडी. कधी त्याचे गुण गाणं म्हणजे विठ्ठल बोलणंच आहे. करू याची कथा, त्याची कथा करणं म्हणजे विठ्ठल बोलणंच आहे. तुझे नाम गाऊ आता, त्याचं नाम घेणं म्हणजे बोलावा विठ्ठलच आहे. पाहावा विठ्ठल, आम्ही त्याला डोळे भरून पाहणार. आता मी येताना मंदिरात जाऊन आलो आणि खरं सांगतो महाराज, मनातलं बोलतो माझ्या. त्या मंदिरात गेलं ना, सगळ्या विश्वाचा विसर पडतो. काय मूर्ती आहे, ह्याच वर्षी बसवली ती. कुठून आणल्या मूर्त्या? पंढरपूरहून. त्या मूर्तीकडे पाहिलं, सगळं जग माणूस विसरून जात. एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत, फक्त एक दोष आहे त्या मूर्ती. सांगवीकराच्या लक्षात यायला पाहिजे होता. बसवायला पंढरीबा होते, ह्यांनी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे होतं. कारण हे काम पुन्हा पुन्हा होत नाहीत भाऊ. एक फार मोठा दोष त्या मूर्तीत राहिला आहे. आता ते निघेल न निघेल ते तुमच्या हातात आहे. त्या मूर्तीत एकच दोष आहे, ती आपल्यासोबत बोलत नाही. सांगवीकराला टेन्शन आलं होतं का?
पण ऐका, हा दोष आहे, खरंच आहे. ते आपल्यासोबत बोलत नाही. पण तुम्ही जर ठरवलं, माता मौल्यानं तुम्हाला सांगतो, बंधूनं तुम्हाला सांगतो, आपण जर ठरवलं ना, ते नामदेवराच्या हातचं दूध पितं मग आपल्यासोबत बोलणार नाही का? तो आपण दोष काढू शकतो. एक गवळण सांगतो आणि पुढे जातो. अगं ऐकलं का सखे? नव्हता काळा गोरा खोजाना ठिंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जीव शिव कैसी यासी भावना, पंचभौतिक नेने पंच प्राणावो, नव्हता मन बुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्यकर्तृत्व हा कारणा वेगळा. आता इथून पुढे लक्ष देऊ नाही का? येणे जाणे याशी नव्हते कोण्या काळा, तोची आला या सांग विचारा उळावो. आता कुठं आलाय तो? सांग विचारा उळात आलाय. आता काय करा? तुम्हाला नाही आता ह्यांना बोलता आधी. ऐका सख्यांनो, ऐका गवळणीनो, यासी जीवे भावे धरा घाला मिठ्या, ऐशा गवळणी त्या बोलती गोरट्या, निळा म्हणे अवघ्या मिळून लहान मोठ्या, याशी चुकती त्या भाग्या करंट्यावो. याला ज्या चुकतील त्या अभाग्यात करंट्यात. आता एक करा, जीवे भावे याशी धरा घाला मिठ्या. आता त्याला मिठी घाला. हो, दिली आता पायी मिठी जग जेठी, न सोडी जीवे भावे धरा घाला मिठ्या, आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. एरवी संत वाङ्मयामध्ये काळ्या गवळणीला काळ्या सावळ्या आहे ना, पण इथं गोरट्या का? निर्मळ मनाच्या. हे कोण सांगतात? निर्मळ मनाच्या गोपिका सांगतात. आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. ज्या काळ्या मनाच्या असतात त्या नाही बोलू शकत. ह्या ज्यांची म्हणून निर्मळ झालेत, चौकटे मानसी, त्या म्हणू शकतात. यासी जीवे भावे धरा घाला मिठ्या, आयशा गवळणी त्या बोलती गोरट्या. कोणी? अवघ्या मिळवणी, लहान मोठ्या कोणी, पण याशी चुकती त्या अभाग्या करंट्या. हो, असा तो रावळात आलाय. त्याला एवढं प्रेम द्या, त्याला एवढं प्रेम द्या, तो नक्की आपल्याशी बोलल्याशिवाय राहणार नाही, तो दोष निघाल्याशिवाय राहणार नाही. मूर्ती समोर जावं, पहावा विठ्ठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हा, विटेवर उभा आहे, डोक्यावर मुकुट आहे, काय देवाचं दिव्य कपाळ आहे, काय त्या भुवया आहेत, काय सरळ नाक आहे, काय त्याचे डोळे आहेत, काय त्याचं गाल आहे, काय त्याचं हास्य आहे, काय त्याचा कंठ आहे, काय त्याच्या छातीवरची भृगऋषीची पद्म आहे, काय त्याचं नाभी कमळ आहे, काय त्याचे चरण कमळ आहे, काय त्याने कमरावर हात ठेवलेले आहेत. असं न्याहाळून पाहावं, न्याहाळून पाहावं. आणि तुम्ही जैन समाजात जर पाहिलं ना, ते आरसा घेऊन जातात आणि आरशात देवाचं रूप चोरून आणतात. आपल्याकडे आरसा नाही, डोळे आहेत ना. रोज दर्शनाला जायचं, त्याला डोळ्यानं चोरायचं आणि मग घरी यायचं, त्याची पूजा करायची आणि म्हणायचं म्हणते चलन. हा, सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमटेऊ, नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीऊ. हे वर्णन करायचं. किंवा मला आवडता नाट म्हणतो तेवढं ना. आता समारोप करतो, वेळ संपली. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. उभा देखिला भीमा तीरे, कर मिरविले कटावरी, पाऊले तरी समची साजिरे, नाम तरी अनंत अति गोड, शंख चक्रांकित भूषणी, जडित मेखळाचे द्रत्नी, पितांबर उटी शोभे गोरेपणे, लोपले तेने रवी तेज, श्रवणे कुंडले देते ढाळ, दशांगोळी मुद्रे कामाळ, दंतवोळी हिरे झल्लाड, मुख निर्मळ सुखराशी, कटीकड दोरावा की वेळा, बाही बाहू वटे पदक गळा, मृगनाभी रेखिला टिळा, लवती डोळा विद्युलता, सुंदरपणाची साम्यता, काय वर्णू ते पावे आता, तुकया बंधू मने रे अच्युता, धन्य ते माता पिता प्रसवली, पहावा विठ्ठल असा तो पहावा, करावा विठ्ठल जीव भाव. तो जीव भाव झाला पाहिजे. हो, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवे न सोडी ऐशी झाले.
आवड निर्माण झाली म्हणजे जीवभाव झाला पाहिजे. आवड या तिसाच तरी जीवित ही सलंच असा व्हावा. आणि असा आम्ही आता निर्णय घेतला. त्याला पाहायचं, त्याला ऐकायचं, त्याला बघायचं, त्याला जीवभाव करायचा. का हा सोस साधू संतांच्या मुखातून त्याच्या दर्शनाचं फळ आम्ही ऐकलं. येणे सोसे मना झाले हाव बरे, परत माघारी घेत नाही. आता आमचं मन परत घेतच नाही. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आता त्याची दृष्टी मागे येतच नाही. तो का पंढरीशी गेला, पुन्हा जन्म नाही आला. काय तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी. पंढरीचे भूत मोठे. ह्याच्यातलं एक अन्वयातलंही मजा आहे, तेवढी सांगतो थांबतो, ऐका. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, जाता वेडे होय मन, तेथे जाऊ नका कोणी. म्हणजे का जाऊ नका, गेले नाही आले परतोनी. आता शब्द कसा फिरवायचा पहा. गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी. जे गेले ते पुन्हा जन्माला परतून आले नाही, आणि जे गेले नाही ते आले परतून पुन्हा कुत्र्याच्या जन्माला, डुकराच्या जन्म पुन्हा पूर्ण आले. पण आता परत हे माघारी घेत नाही. पण बाप एवढ्या सहजासहजी कसं झालं? तुमच्या मनाने ही हाव धरली कशी? महाराज फुकट नाही, त्याला किंमत मोजली. बंधनापासून उकलली गाठी. आम्ही संसार बंधनापासून गाठ उकलली. इथं गंमत लय गोडे, तोडली नाही, उकलली. ज्ञानोबरा म्हणतात संसार बंधन तोडावी गी. तुकोबरा म्हणतात संसारापासून सोडवी दातार. लक्ष द्या बरं, खूप गोड आहे. ज्ञानोबरा काय म्हणतात, बंधन तोडा, आणि तुकोबरा म्हणतात सोडा. बंधन तोडलं पाहिजे का सोडलं पाहिजे? रामकिंकरजींनी लय गोड चिंतन केलंय. अहो काय तोडलं तरी मोकळा झाला, सोडलं तरी मोकळा झाला. फरक आहे म्हणजे. तुम्ही शेतकरी आहेत ना, पोत्याच्या तोंडाला बांधलेली दोरी जर तोडली तर पुन्हा कोणत्याच कामाला उपयोगाला येत नाही, सोडली तर पुन्हा कामाला उपयोगाला येते. मग संसाराचं बंधन तोडायचं नाही, सोडायचं. म्हणजे का, ती दोरी आम्हाला पुन्हा कामी आणायची. अहो ते बंधन पुन्हा काय कामी आणायचंय आम्हाला. कामी कसं कामी आणायचंय? कारण आता त्याच बंधनामध्ये याला बांधून ठेवायचंय. जे संसाराच्या आसक्तीचं जे बंधन होतं, आता ते बंधन तिथून सोडायचं. ती दोरी तोडायची नाही आम्हाला, ती सोडायची. आणि आता गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर हो. जोरात झालं, फक्त स्वरात नाही, त्याला काय अडचण. गळा बांधोनी या दोर, गळा बांधोनी या दोर हो. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला खूप सुंदर. इतक्या सुंदर गायल्या माता मौल्यानं तुम्ही. आपल्याला खूप आवडलं तुमचं गाणं. आणि मी ठरवलं यावर्षी लता दिदीच्या बर्थडेला तुमचंच गायन ठेवायचं. फक्त नाही म्हणू नका. आता बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश, सावकाश मिठी तर पडली. आता त्या बंधनाने आम्ही देव बांधला. महाराज म्हणतात परिणाम काय झाला? तो कामने देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. काम क्रोधादी विकारानं घर रीत केलं. इथं काय कारण नसताना लोक शंका घेत बसतात. काम क्रोधे केले घर रीते, मग देव भरिला विठ्ठले. का देव भरिला विठ्ठले मग काम क्रोधे केले घर रीते? काय डोकं चालवायचं आपण? तुकाराम महाराज आधी काय म्हटले? तो का म्हणे देव भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. मग तसंच झालं. तो हृदयात भरला आणि मग काय झालं? तया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान, वर्षांते घन आकाशाते. आता त्याच्या अंतकरणातले विकार निघून गेले, आमच्या मनातले निघून गेले, संसाराचं बंधन सोडलं. आणि आता आम्ही एकच ठरवलं, बोलावा विठ्ठल. विठोबार
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत संगतीत आम्हाला हा सद्विचार निर्माण झाला. संत सहवासात त्याचं नाम महात्म्य, त्याचं दर्शन महात्म्य, त्याला आत्मसात केल्यानंतर फलश्रुती ह्या सगळ्या हावेनं आमचं मन हावभरी झालं, हावरं झालं. आणि आता आम्ही ठरवलं विठ्ठलच बोलायचा, विठ्ठलच पाहायचा आणि विठ्ठल जीवभाव करायचा. एकच मुद्दा सांगायचा, सेवा संपवायची. संसाराचं बंधन सोडायचं आणि याला जोडायचं. कशाप्रमाणे? कायम सगळ्यांनी ऐकलेलं चिंतन आहे. कबीर जे म्हणतात काय करायचं, इधर से उखाडना और इधर लगाना. जेवढं संसाराकरता मी खटपट करतो तेवढी खटपट देवा करतात. मी तर म्हणतो संसाराकरता आम्ही जेवढी खटपट करतो त्याच्यातली 10% खटपट जरी आम्ही देवा करता केली ना, देव आपल्याला लगेच भेटेल. तुकाराम महाराज म्हटले म्हणून, कार्य नाही तैसी देवाची ती गोडी, नागवणी सोडी पत्नी जैशी. तुला तसा देव का आवडत नाही? कसा? जेवढी तुझी बायको तुझी फजिती करते. महाराज म्हटले काय फजिती करते? घडवणे ते तीर्थयात्रा केला कुत्रा हात सोका. हो हो, नाठवे हा देव न घडे भजन, लाचावले मन आवरे ना. अशी तुझी बायको, तिची तुला गोडी आहे आणि तेवढी गोडी तुला देवाची का नाही? पण आता इकडची गोडी काढायची आणि इकडं जोडायची, एवढंच करायचं. याचा अर्थ सगळे हाकालून द्यायचे असं नाही. त्यांच्यात राहून आले तर राहायचं. मन हे गोविंदी देह काम करी हो. गोपिकांनी घरदार नाही सोडलं, त्यांनी काय केलं? मन गोविंदाला दिलं आणि देहानं मात्र संसार केला. एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. मन त्याच्याकडे आपलं गेलं पाहिजे, गेलेलं स्थिरावलं पाहिजे, स्थिरावलेलं जडलं पाहिजे. आणि ह्या व्यासपीठाशिवाय, अशा सत्संगाशिवाय ते होणं शक्य नाही. नोतसिंग बाबा म्हणायचे, त्याच मेंढीला कोला उचलतो जी कळप सोडते. जी कळपात राहते तिला कोला कधीही सोडत नाही. आणि या कळपात कायम राहायचं. हा जो कळप आहे हा फार विचारदायी कळप आहे. हो, ह्या विचारात कायम राहायचं. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर. कोणत्याही मोहरा लावत नाही बसायचं, परमपुरुषाची मोहर लावावी. आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सांगवीकरांनी एवढं गोड नामचिंतन 15 कोटी नाम जप लिहिला आणि पांडुरंगाच्या मूर्तीच्या खाली ठेवला. नियम असा आहे, एकदा त्याला आपण एरवी तो दगड असतो, पण ब्राह्मण मंडळी मंत्राच्या आहुत्या टाकून त्याला काय करतात? त्याच्यात प्राण प्रतिष्ठित करतात. आता मी तुमच्याशी बोलतो भाऊ, आपण प्राणवान आहोत. तुम्ही माझ्या घरी आले आणि मी जर तुम्हाला 3 दिवस खायला दिलं नाही तर तुम्ही माझ्या घरी राहाल का? राहाल? नाही राहणार. मग तसं देवाला 3 दिवस नैवेद्य दिला नाही की ती मूर्ती निघून, देवत्व निघून जातं. तुम्हाला 3 दिवस मी जर बोललो नाही तर तुम्ही राहाल माझ्या घरात? नाही. तसं देवाची 3 दिवस आरती झाली नाही की त्यातलं देवत्व निघून जात. 3 दिवस तुम्ही जर माझ्या घरी 3 दिवस आला, तुम्हाला घाण खोलीत बसवलं, तुमची खोली झाडली नाही, लाईट लावला नाही, राहाल तुम्ही? नाही. तसं त्या मंदिरामध्ये स्वच्छता, दिवाबत्ती झाली नाही की ते देवत्व निघून जातं. पण ऐका,
सांगवीच्या विठोबाला सांगतो, हे विठोबा ऐक, तुला जायला परवानगी नाही. कारण का तुझ्या आवडत्या नामाच्या 15 कोटीच्या सिंहासनावर बसवलंय, ह्याला जायला परवानगीच नाही. याचा अर्थ त्याची पूजा करायची नाही असं करू नका. कारण प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताच अंकिला. आता अनेक आहे तो का म्हणे याला गोडी कीर्तनाची. जिथे नामधारक महात्मे असतात ना, तो तिथून काही केल्या जात नाही, हाकालून दिलं तरी जात नाही. जनाबाई दळायला बसली की लगेच येतो, दळू लागतो. शेवटी कंटाळती जनाबाई, लोक आळ घेतात, उठ विठ्या नाही घेतो, शिव्या देते हो अंगणात उभी राहून. ऐकायच्या का शिव्या? ऐकायच्या? अरे अरे विठ्या मुळा माईच्या कानट तुझी रांड रडकी झाली, जम सावित्री चोडाली आली, तुझे गेले म्हणे तुझं पाणी पाळला रांड उभी राहून अंगाने शिव्या थोड्याहून वाचलं ना तुम्ही शंकर महादेवन झालं. अशी शिव्या देते. आणि एखादा पाहुणा निघून निघा लागला, एका दमात म्हटलो का नाही एवढा आपण सोपे काही. आणि एकदा निघाले का या आता या असं देवाला हाकलून द्यायचे जनाबाई. तो मागच्या दारात पुन्हा येऊन बसायचा. विठ्या तुला काढून दिलं होतं ना मी, पण काढून देताना तू काय म्हटली, या आलो. हा ऐसा भक्तीशी भुलला नीच कामी करू लागला. म्हणून आपण तेवढ्या शुद्धीने तेवढा परमार्थ केलेला आहे. असाच आपला परमार्थ टिकून राहावा अशी सद्भावना या प्रसंगी व्यक्त करतो. 15 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल तुमची क्षमा मागतो. वाणीला पूर्णविराम देतो. सर्व गुणीजन, गुरुवर्य, महाराज मंडळी, आदरणीय लक्ष्मण बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आता आपल्या वारकरी संप्रदायात आशीर्वादाचे हात मोजके राहिलेत. त्यामध्ये एक हात आहे आशीर्वादाचा, तो म्हणजे लक्ष्मण बाबाचा. हा दिठवा जयावरी झळके की हा पद्मकर माता पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी, एवढे जे महिमेचे करणे, ते वाचा बडे वानू मी कवने. अशी मंडळी आहेत. आमचे कन्हैया बाबा आहेत, तुळशीराम बाबा आहेत, मोठे बाबा आहेत, गुरुवर्य श्रीपती बाबा आहेत आणि सर्वच गुणीजन महाराज मंडळी. सगळ्यांचे आभार मानतो आणि 15 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल परत क्षमा मागतो आणि थांबतो. काय मी का 15 मिनिटं जास्त घेतले त्याचं कारण आहे, लॉकडाऊन पडलं पुन्हा कीर्तन बंद झाले तर अशी भीती वाटायला लागली मला. म्हणून ती चिंतनाची आपलं थोडंसं, मला ही सुद्धा एक वेगळीच मस्ती आहे म्हणून 15 मिनिटं लांबवले. क्षमा करा आणि काळजी करू नका. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. जर आपण 15 कोटी जप तेवढ्या प्रेमानं जर केला असेल तर पांडुरंगाला सांगा काला उद्या मग लॉकडाऊन पडू दे, तोपर्यंत लॉकडाऊन नाही. आणि काळजी करू नका, देव नक्की तुमचा सप्ताह पार पाडणार आहे एवढी मला तरी खात्री वाटते. आपल्या श्रद्धेकडे पाहून नक्कीच देव त्याला सहकार्य करील अशी भावना व्यक्त करून आदरणीय सर्वच मंडळी, आदरणीय नरुभाऊ या ठिकाणी आहेत, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. काय वारकरी संप्रदायामध्ये वारकरी खूप जन्माला येतील पण कार्यकर्ते फार कमी जन्माला येतात. वारकरी संप्रदायात मला जर कोणी विचारलं कार्यकर्ता कसा असावा तर मी एकच वाक्य सांगत असतो, फैजपूरला जा आणि नारखेडे परिवारातील नरुभाऊंना भेटा. मी सांगत असतो असे कार्यकर्ते. कंबर बांधून कीर्तन करणारे खूप आहेत. लय सुचतं आम्हाला इथं, इकडे आल्या नाही सुचत तो बाग नाही राहणार, इथं लय गप्पा सुचतात आम्हाला. पण सक्रियता काय. पण आमच्या नरुभाऊंच्याकडे पाहिलं, आता त्यांची तब्येत बरी नाही तरी सुद्धा सप्ताहाला भेट द्यायची आहे, कदाचित मला भेट द्यायची आहे म्हणून भाऊ या ठिकाणी आलेले आहेत. भाऊ आदरणीय सर्वच तुम्ही संत सेवक मंडळी सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करून विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.